सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना नमस्कार आणि श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित या राज्यस्तरीय चर्चा सत्रामध्ये माझ्या या पहिल्या व्याख्यानासाठी सगळ्यांचं स्वागत। या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आर.के. शाने दिवाण सर, सचिव श्री मानसिंग बोंद्रे साहेब, मानद सचिव श्री विजयराव बोंद्रे साहेब, या राज्यस्तरीय वेबिनारचे संयोजक डॉक्टर पांडुरंग पाटील सर आणि डॉक्टर एन.एस. जाधव सर, या चर्चा सत्रासाठी उपस्थित असलेले दुसरे रिसोर्स पर्सन श्री प्रशांत कल्लोळी सर आणि आजच्या या वेबिनारसाठी उपस्थित असलेले आपण सर्व पार्टिसिपंट्स, महाविद्यालयाचे प्राध्यापक, महाविद्यालयाचे विद्यार्थी, इतर उपस्थित असलेले आणि या वेबिनार साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन ज्यांनी केलेले आहे असे सर्व पार्टिसिपंट्स, त्यामध्ये ग्रंथपाल असतील, प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी या वेबिनार साठी स्वागत करते। आणि आजचा हा जो मला विषय सरांनी दिलेला आहे, नॅक प्रक्रियेत ग्रंथालयाचं महत्व, ऍक्च्युली वेबिनारची मेन थीमच अशी आहे की नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेत ग्रंथालयाचं महत्व आणि उपयोजन, हा जो विषय आहे त्यातला माझा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये नॅकच्या मूल्यांकनामध्ये, नॅकच्या प्रक्रियेमध्ये ग्रंथालय आणि ग्रंथपालांचं महत्व या विषयावरती मी काही माझे विचार मांडणार आहे। एकूणच या महाविद्यालयाच्या, मगाशी आपल्या माननीय प्राचार्य सरांनी सांगितलं की नॅक करता पुढच्या वर्षी ते नॅकला सामोरे जाणार आहेत, तर या प्रक्रियेमध्ये ग्रंथालयांचं खूप महत्व आहे। सरांनी पण हे सांगितलं। या महाविद्यालयाचं ग्रंथालय मी पाहिलेलं आहे। या महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये पांडुरंग पाटलांसारखे लायब्ररियन जे कायम पूर्ण 100% उत्साहामध्ये कार्यरत असतात असे ग्रंथपाल आहेत आणि नक्कीच त्यांच्याकडून माननीय प्राचार्यांकडे वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी संदर्भात, उपक्रमासंदर्भात चर्चा होत असणार आणि ते राबवलेही जात असणार। या ग्रंथालयाची बरीचशी वैशिष्ट्य मगाशी सरांनी पण सांगितली। एकूण हा आजचा जो विषय आहे की नॅकच्या प्रक्रियेत ग्रंथालयांचं महत्व आणि त्याबरोबरच ग्रंथपालांचं महत्व, या विषयावर बोलताना कदाचित काही एक सिनियर ग्रंथपाल म्हणून किंवा विद्यापीठाची ग्रंथपाल म्हणून आपल्या सगळ्या ग्रंथपालांचे कदाचित कान पण मला ओढावे लागतील असं वाटतंय मला। त्याबद्दल खरं तर सगळ्यांनी राग मानून घेऊ नये, आधी सुरुवातीलाच सांगते। आणि एकूण ही नॅकची जी प्रक्रिया आहे ही खूप चांगल्या पद्धतीनं सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रंथपालांनी फक्त नॅकच्या या प्रक्रियेत आपल्या ज्या SSR मध्ये 4.2.2 पासून 4 पर्यंत असे जे 3च कॉलेज ग्रंथालयाच्या बाबतीतचे
क्वालिटी की इंडिकेटर्स दिलेले आहेत. एवढंच आपलं काम आहे का हो? एवढ्याच बाबतीत आपण एवढी 3 फक्त ते SSR साठी जे काही भरायचं आहे, ज्या काही डॉक्युमेंट्स भरायचे आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, टेम्पलेट्स भरायचे आहेत, एवढं सगळं केलं की आपलं काम संपलं का? तर असं नाहीये. ही नॅकची प्रक्रिया ही का राबवली जाते? तुम्हाला माहितीये की युनिव्हर्सिटी ग्रँट्स थोडीशी या मागची भूमिका किंवा या मागचं प्रास्ताविक मला थोडंसं सांगावं असं वाटतंय की हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स ना वेगळ्या वेगळ्या ऑर्गनायझेशन्स कडून ग्रँट्स मिळतात. त्यातली एक आहे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन, जी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सना, युनिव्हर्सिटीजना, कॉलेजेसना ग्रँट देत असते. त्याच्यानंतर AICT सारखी एक इन्स्टिट्यूशन आहे जी टेक्निकल एज्युकेशन देणाऱ्या पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट्स वगैरे आहेत त्यांना ग्रँट्स देत असते. ICAR आहे की जे ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज किंवा ऍग्रिकल्चर कॉलेजेसना ग्रँट देते. त्याच्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे की जे लॉ एज्युकेशन देणाऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर MCI म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे, तर ती हेल्थ एज्युकेशन देणाऱ्या हेल्थ युनिव्हर्सिटीज आहेत किंवा मेडिकल कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठी आहे. NAC आहे ते आपल्या सगळ्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट साठी आहे. NBA सारखी संस्था आहे, नॅशनल बोर्ड ऑफ ऍक्रिडिटेशन, की जे टेक्निकल एज्युकेशन देणाऱ्यांसाठी NBA चं मानांकन आपल्याला घ्यावं लागतं. नंतर NIRF सारखी रँकिंग देणारी संस्था आहे, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, की ज्याला आपल्याला सामोरं जावं लागतं, युनिव्हर्सिटीजना, कॉलेजेसना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, या आजच्या काळामध्ये ऍक्रिडिटेशन आणि असेसमेंट वरती जास्त भर देत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण सगळेजण नॅकच्या वेगळ्या वेगळ्या सायकल्स मधून जात आहोत आणि खूप चांगल्या ग्रेड्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण नॅक जर असेल, ऍक्रिडिटेशन असेल, असेसमेंट असेल तरच आपण काम करणार आहोत का? नॅकचं ऍक्रिडिटेशन असेल तरच आपण आपल्या ग्रंथालय, आपली महाविद्यालय सगळी व्यवस्थित प्रोसिजर्स, डॉक्युमेंटेशन हे सगळं करणार आहोत का? की ऍक्रिडिटेशन नसेल तरी पण आपण हे करायचं आहे? हा एक आपण आपल्याला स्वतःला विचारायसारखा प्रश्न आहे असं मला वाटतं. आणि नॅकच्या या प्रक्रियेमध्ये क्वालिटीला फार महत्व दिलं जातं. क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स आणि क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स या नॅकच्या मूल्यांकनामध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्या पद्धतीचे मेट्रिक्स सुद्धा आपल्याला फॉलो करायला लागतायत. त्यामुळं क्वालिटी ही एक अशी गोष्ट आहे की जी काळानुसार खरं तर बदलत जाते, पण क्वालिटी ही क्वालिटीच राहते. काळानुसार जरी बदलली तरी क्वालिटी ही अपेक्स लेवलला कायमच राहते. फक्त त्याचं स्वरूप बदलत जातं. जसजसं ग्लोबलायझेशन होत आहे किंवा जसजसा ICTचा प्रसार होतोय त्या पद्धतीनं क्वालिटी बदलत जाते, परंतु क्वालिटी ही क्वालिटीच असते. त्यामुळं नॅकच्या मूल्यांकनामध्ये क्वालिटीला खूप सारं महत्व आहे. आणि त्या दृष्टीनं वेगळ्या वेगळ्या युनिव्हर्सिटीज नॅकच्या प्रक्रियेला सामोरं जात आहेत. आतापर्यंत जवळजवळ आपल्या इंडियामधल्या 334 युनिव्हर्सिटीज ह्या नॅक ऍक्रिडिटेटेड झालेल्या आहेत. 5649 कॉलेजेस ऍक्रिडिटेशन ज्यांनी घेतलेलं आहे आणि ऑटोनॉमस कॉलेजेस 187 आहेत. यांच्या वेगळ्या वेगळ्या सायकल्स मधून ते जात आहेत. प्रत्येक वर्षी त्यांना काही युनिव्हर्सिटीजना 5 वर्षाच्या ग्रेड्स वरती हे अवलंबून असतं की मध्ये किती गॅप तुमचा राहिला पाहिजे आणि पुढच्या नॅक्सच्या प्रक्रियेला तुम्ही सामोरं जायचं आहे, हे तुमच्या ग्रेडेशन वरती अवलंबून असतं. तर आता नुकतंच आम्ही आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीनं नॅकच्या प्रक्रियेमध्ये आमचं 4th सायकलमध्ये आम्ही भाग घेऊन आमचं ग्रेडेशन A++ म्हणजे 3.52 ग्रेड आम्हाला प्राप्त झालेली A++ ग्रेड शिवाजी विद्यापीठाला मिळालेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या अथॉरिटीज, आमचे माननीय कुलगुरू डॉक्टर शिर्के सर,
मान्य कुलगुरू डॉक्टर PS पाटील सर हे अगदी सुरुवातीपासून म्हणजे कुलगुरू किंवा प्रकुलगुरू होण्याच्या आधीपासूनच्या आमच्या नॅकच्या प्रक्रियेमध्ये खूप म्हणजे खूप इनिशिएटिव्ह घेऊन काम करतायत आणि त्यांच्यामुळे आज आम्ही खरं तर आणि आमची सगळी डिपार्टमेंट्स आम्ही सगळे आमचे सहकारी यांच्या सगळ्यांच्या आमचे नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर कामत सर, आत्ताचे कोऑर्डिनेटर डॉक्टर देशमुख सर या सगळ्यांच्या सहभागातून आम्ही एवढी चांगली ग्रेड या नॅकच्या प्रक्रियेमध्ये मिळू शकलो असं मला वाटतं. आणि याच्यामधला ग्रंथालयाचा सहभाग सुद्धा खूप मोठा होता. ग्रंथालयाचा सहभाग असलेला जो क्रायटेरियन आहे 4 नंबरचा क्रायटेरियन त्याची मी कोऑर्डिनेटर होते 4 नंबरच्या क्रायटेरियनची. त्यामुळे त्यातलं सगळाच इन्फ्रास्ट्रक्चरचा जो भाग आणि ग्रंथालयाचा भाग याच्याकडे मला लक्ष देणं आवश्यक होतं आणि त्या पद्धतीनं या क्रायटेरियाला 100 पैकी 100 मार्क्स मिळालेले आहेत या नॅकच्या प्रक्रियेमध्ये जे टोटल मार्क होते त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं आमचं गुणांकन खूप चांगल्या पद्धतीनं वाढलं, मूल्यांकन खूप चांगल्या पद्धतीनं झालं आणि ही ग्रेड आम्ही मिळवू शकलो असं मला वाटतंय. तर ही थोडीशी पार्श्वभूमी आणि आता मला वाटतं की मी माझ्या विषयाकडे वळावं. मी माझा स्क्रीन शेअर करतेय. स्क्रीन शेअर झालाय सर? हो हो मॅडम. हा दिसते मॅडम. ओके, फुल स्क्रीन करते. ओके ओके. येस मॅडम, येस. पांडुरंग पाटील सरांनी मला सांगितलं की तुमची पीपीटी इंग्लिश मध्ये असू दे मॅडम, खरं तुम्ही मराठीतच सगळ्यांना बोलून सांगा. ऍक्च्युली माझा विचार होता की मी इंग्लिश मध्ये आपल्याशी संवाद साधेन, पण पांडुरंग पाटलांच्या इच्छेनुसार ठीक आहे की सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केव्हाही मातृभाषा ही प्रिय असते आणि आपण व्यवस्थित सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि ग्रास्पिंग पण आपल्या मातृभाषेत असेल तर चांगल्या पद्धतीनं होतं. पण माझी पीपीटी मात्र मला इंग्लिशमध्येच करणं आवश्यक होतं. तर आजचा जो विषय आहे की इम्पॉर्टन्स ऑफ लायब्ररीज अँड लायब्ररियन्स इन नॅक ॲक्रिडिटेशन प्रोसेस. तर नॅकची प्रक्रिया मगाशी मी थोडी तुम्हाला सांगितली की आपल्याला मूल्यांकन कशी करायला लागतात. सगळ्या इन्स्टिट्यूट्स सगळ्या ऑर्गनायझेशन आहेत तर त्यांना नॅकच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. ॲक्रिडिटेशन ठराविक कालावधीनंतर करून घ्यावं लागतं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अशा सायकल मधून जायला लागतं. तर याच्या ज्या स्टेजेस आहेत त्याच्याविषयी थोडीशी आपण सुरुवातीला चर्चा करूया की या स्टेजेस मध्ये पहिल्या स्टेज मध्ये आपल्याला काय करावं लागतं. कारण थोडी ही बॅकग्राऊंड समजावून घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ऍक्च्युली सगळ्यांना ही आता माहिती आहे. महाविद्यालय आणि सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स या प्रक्रियेतून जातच असतात. पण थोडक्यात एक 5 मिनिटांमध्ये याचा गोषवारा घ्यायला मला आवडेल. तर पहिल्या स्टेजमध्ये आपल्याला काय करावं लागतं तर इन्स्टिट्यूशनल इन्फॉर्मेशन फॉर क्वालिटी असेसमेंट याच्यासाठी आपल्याला ऍप्लिकेशन पाठवायला लागतं. वर्षातून 3 वेळेला तुम्ही हे ऍप्लिकेशन पाठवू शकता नॅककडे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपला सेल्फ स्टडी रिपोर्ट तयार करावा लागतो आणि हा सेल्फ स्टडी रिपोर्ट तुमचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट झाल्यानंतर 45 डेज मध्ये तुम्हाला ते तुमचा SSR सबमिट करायला लागतो की ज्याच्यामध्ये तुमचे क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स हे 70% पाहिले जातात आणि क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स हे 30% पाहिले जातात. पण याच्यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला थर्ड स्टेज मध्ये डाटा व्हॅलिडिटेशन आणि व्हेरिफिकेशन म्हणजे DVV ला सामोरं जावं लागतं, ज्याच्यामध्ये तुमच्या 70% क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स पाहिले जातात आणि 30 दिवसामध्ये या DVV ला तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्याच्यानंतर चौथ्या स्टेजला तुम्ही जर DVV ला सामोरं जाऊन 25% तुमचे क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स जर असतील
आणि ते तुम्हाला तुमचे फुलफिल झाले असतील तर या प्री क्वालिफिकेशन प्रोसेसमध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर 5व्या स्टेजला तुम्ही येता की स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे केला जातो. तो सायमल्टेनियसली DVVच्या बरोबरच केला जातो की ज्याच्यामध्ये ऑनलाईन ईमेल्स वरती तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे महाविद्यालयांसाठी 10% किंवा 100 स्टुडंट्स या विच एव्हर इज लेसर आणि युनिव्हर्सिटीसाठी 10% ऑर 500 स्टुडंट्स विच एव्हर इज लेसर यांना, मग त्याच्यामध्ये तुमचे अल्युमिनी असतील, फॅकल्टीज असतील, स्टुडंट्स असतील, या सगळ्यांना एक मेल पाठवला जातो की ज्याच्यामध्ये एक क्वेश्चनियर तयार केलेली असते. 20 ऑब्जेक्टिव्ह असतात आणि 1 सब्जेक्टिव्ह असतं आणि हे भरून तुम्हाला विद्यार्थ्यांना स्टुडंट्सना पाठवावं लागतं नॅकला. आणि नॅक कडून ही प्रक्रिया स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वेची केली जाते. तर अशा पद्धतीने हे 5 स्टेजेस मधून तुम्हाला जावं लागतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला नॅक कडून तुमचं अक्रिडिटेशन केव्हा होणार आहे, कुठल्या दिवशी होणार आहे, याच्यासाठी डेट्स मागवल्या जातात. तुम्हाला 3 डेट्स त्यांना कळवावे लागतात आणि त्या डेट्स पैकी एका डेटला तुमचं अक्रिडिटेशन किंवा नॅकची टीम तुमच्याकडे येणार हे कन्फर्म केलं जातं. आणि ही पूर्वीच्या काळी कसं होतं की नॅकची टीम कोण येणार, त्यामध्ये किती मेंबर्स असतील, कोण मेंबर्स असतील, या संबंधीची माहिती आपल्याला खूप आधी कळत होती. परंतु आताच्या नॅक प्रोसेसमध्ये तुम्हाला फक्त 3 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी त्यांचा मेल येतो की ज्याच्यामध्ये तुमच्या टीम मध्ये कोण असतील आणि काय प्रोसिजर असेल आणि कशा पद्धतीनं तुमचं अक्रेडिटेशन फिजिकली तुमच्या महाविद्यालयामध्ये किंवा तुमच्या युनिव्हर्सिटीमध्ये येऊन केलं जाईल या संबंधीची माहिती दिलेली असते. फक्त 1 किंवा 2 दिवस आधी तुम्हाला ही माहिती कळवली जाते आणि नंतर फिजिकल व्हिजिट ह्या टीमची तुमच्या महाविद्यालयामध्ये होत असते. आणि मग 2 दिवसामध्ये IQAC टीमला, आपल्या महाविद्यालयातल्या नॅकच्या टीमला काय करावं लागतं की पूर्ण अजेंडा त्याचा तयार करायला लागतो की कुठल्या विभागात कधी, कशी आणि किती मिनिटाची व्हिजिट होईल. हे या कमिटी बरोबर, जेव्हा कमिटी तुमच्याकडं तुमच्या गावामध्ये येऊन राहते त्यावेळेला तुम्हाला आदल्या दिवशी जाऊन हे सगळं फिक्स करावं लागतं आणि ऐन वेळेला हा सगळी प्रोसिजर आणि अजेंडा सगळ्यांना कळवावा लागतो आणि मग त्या कमिटीची व्हिजिट त्या विभागांना, त्या सेक्शन्सना महाविद्यालयामध्ये होत असते. तर आपल्या या नॅकच्या एकूण प्रक्रियेमध्ये क्रायटेरिया वाईज डिफरन्शियल वेटेज कसं दिलेलं आहे बघा. म्हणजे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स मध्ये युनिव्हर्सिटीज येतात, ऑटोनॉमस कॉलेजेस येतात आणि ॲफिलिएटेड कॉलेजेस येतात. तर यामध्ये करिक्युलर आस्पेक्ट हा जो पहिला क्रायटेरियन आहे त्याच्यासाठी युनिव्हर्सिटीजना 150 वेटेज दिलेला आहे. तसंच ऑटोनॉमस कॉलेजेसला पण 150 वेटेज दिलेला आहे. पण ॲफिलिएटेड कॉलेजेसना थोडं कमी वेटेज दिलेलं आहे, म्हणजे 100 फक्त वेटेज दिलेलं आहे. टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन या 2 नंबरच्या क्रायटेरियनला युनिव्हर्सिटीजला जास्त वेटेज दिलेलं आहे 200 आणि ऑटोनॉमस कॉलेजेसना 300 दिलेलं आहे. पण ॲफिलिएटेड कॉलेजेसना मात्र हे टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशनचं वेटेज हे 350 दिलेलं आहे. रिसर्च, इनोव्हेशन आणि एक्सटेन्शन या 3rd क्रायटेरियाला 250 वेटेज हे युनिव्हर्सिटीजला दिलेलं आहे. पण ऑटोनॉमस कॉलेजेसना मात्र 100नी कमी, म्हणजे 150 वेटेज दिलेलं आहे आणि ॲफिलिएटेड कॉलेजेसना पण हे वेटेज आता कमी केलेलं आहे. नवीन क्रायटेरियामध्ये हे 120 केलेलं आहे. आताचा जो लेटेस्ट 1 मार्च 2021चा रिवाइज्ड नॅक कडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये हे 120 केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि लर्निंग रिसोर्सेसला 100 वेटेज युनिव्हर्सिटीजला दिलेला आहे, कॉलेजेसना 100 दिलेला आहे, ॲफिलिएटेड कॉलेजला पण 100 दिलेला आहे. आणि स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशनला युनिव्हर्सिटीला 100 दिलेला आहे, कॉलेजेसना पण 100 आहे आणि ॲफिलिएटेड कॉलेजेसना मात्र हे 140 आहे. गव्हर्नन्स, लिडरशिप अँड मॅनेजमेंट या 6व्या क्रायटेरियाला मात्र युनिव्हर्सिटीजना 100, कॉलेजेसना पण 100, ऑटोनॉमस कॉलेजेसना आणि ॲफिलिएटेड कॉलेजेसना पण 100 दिलेला आहे. आणि इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस या 7th क्रायटेरियाला पण 3 ठिकाणी सेम वेटेज नॅक कडून देण्यात आलेलं आहे. आणि
या वेटेजच्या अनुषंगानं प्रत्येक क्रायटेरियांमध्ये की इंडिकेटर्स दिलेले आहेत आणि त्या की इंडिकेटर्स मधून आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रत्येक की इंडिकेटरला वेगळं वेगळं वेटेज दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला SSR भरत असताना वेगळे वेगळे डॉक्युमेंट्स डिस्क्रिप्शन्स आपल्याला द्यायला लागतात. तर हा SSR भरत असताना आपल्याला SSR मध्ये मॅट्रिक्स वेगळे वेगळे दिलेले आहेत. तर मॅट्रिक्स म्हणजे काय? मॅट्रिक्स म्हणजे वन दोज रिक्वायरिंग quantifiable facts and figures adds data which has indicated as quantitative matrix, and two those matrix requiring data and responses and other accordingly named as qualitative matrix. म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स याच्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे आणि कोणतं की इंडिकेटर क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स मध्ये येतं आणि कोणतं की इंडिकेटर हे क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स मध्ये येतं या संबंधीची इन्फॉर्मेशन त्या SSR मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. आता वेगळ्या वेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे युनिव्हर्सिटीज, ऑटोनॉमस कॉलेजेस आणि UG आणि PG चे जे UG आणि PG चे जे अफिलिएटेड कॉलेजेस आहेत तर यांच्यासाठी क्रायटेरियाज किती आहेत? तर 7 क्रायटेरियाज हे सगळ्याच युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजेस आणि अफिलिएटेड कॉलेजेस साठी आहे. की इंडिकेटर्स मात्र युनिव्हर्सिटीला 34 आहेत, ऑटोनॉमस कॉलेजला 34 आहेत आणि अफिलिएटेड कॉलेजेसला मात्र 31 आणि अंडर ग्रॅज्युएटला आणि PG लेवलला 32 आहेत. क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स हे युनिव्हर्सिटीला 36 आहेत, ऑटोनॉमस कॉलेजला 35 आहेत आणि अंडर ग्रॅज्युएटला 35 आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला 36 आहेत. क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स 79 आहेत युनिव्हर्सिटीजला, ऑटोनॉमस कॉलेजला 72 आहेत, अंडर ग्रॅज्युएटला 58 आणि पोस्ट ग्रॅज्युएटला 60 आहेत. असं टोटल एकूण मॅट्रिक्स आहेत म्हणजे क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स प्लस क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स हे युनिव्हर्सिटीजला 115 आहेत, ऑटोनॉमस कॉलेजला 107 आहेत, अंडर ग्रॅज्युएटला 93 आहेत आणि PG ला 96 आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला नॅकला सामोरं जात असताना या SSR मध्ये ही इन्फॉर्मेशन भरावी लागते. आता 1 बाय 1 आजचं जे हे नॅकचं मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये ग्रंथालयांचा आणि ग्रंथपालांचा सहभाग हा कुठं आहे? तर फक्त 4.2.2 किंवा 4th क्रायटेरियन मध्येच आहे का? तर नाही. आजच्या या लेक्चर मध्ये मी सगळ्यांच्याच उपयोगासाठी फक्त हा 4 नंबरचा क्रायटेरिया सोडून म्हणजे 4.2.2 पासून 4.2.4 पर्यंतचे फक्त 3 की इंडिकेटर सोडून कोणत्या कोणत्या क्रायटेरियांमध्ये ग्रंथपाल हे सहभाग घेऊ शकतात आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतात याच्यावरती आजच्या या लेक्चर मध्ये मी जास्त भर दिलेला आहे. कारण महाविद्यालयांमध्ये ज्या IQACच्या कमिटीज आहेत यांना सुद्धा माहित नसतं की ग्रंथपाल यामध्ये कुठे कुठे आपल्याला उपयोगी पडू शकतो आणि ग्रंथालयाच्या लायब्ररी मधलं जे रेकॉर्ड आहे, लायब्ररी मधलं डॉक्युमेंटेशन आहे, लायब्ररीच्या सर्व्हिसेस आहेत, यामध्ये कुठे कुठे ग्रंथपाल आणि लायब्ररी ही उपयोगाला येऊ शकते. तर या दृष्टीनं आजचं मी हे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आपण एक एक क्रायटेरिया मधले ते की इंडिकेटर्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याचे मेट्रिक्स नंबर जे आहेत ते पाहूया. तर मेट्रिक नंबर 1.1.3 की जे क्वांटिटेटिव्ह मेट्रिक आहे आणि त्या मेट्रिक मध्ये काय की इंडिकेटर दिलेला आहे? The teachers of the institution participate in following activities related to curriculum development and assessment of the affiliated university and are represented on the following academic bodies during the last 5 years. मग त्याच्यामध्ये BOS असेल, क्वेश्चन पेपरचं सेटिंग असेल, डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ करिक्युलम असेल, असेसमेंट किंवा इव्हॅल्युएशन प्रोसेस ऑफ द अफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज असेल.
तर या सगळ्यापैकी ऑल ऑफ दी अबाव असेल तर इतके मार्क, एनी 3 असेल, एकूण 5 वेटेज या एकूण क्रायटेरियनला या इंडिकेटरला की इंडिकेटरला दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण लायब्ररियन काय करू शकतो? तर बरेचसे लायब्ररियन मुक्त विद्यापीठामध्ये किंवा आमच्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये कॉन्ट्रीब्युटरी टीचर म्हणून बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आणि मास्टर ऑफ लायब्ररी इन्फॉर्मेशन सायन्स याच्यासाठी टीचिंग करतात. तर त्याचा उपयोग या तुमच्या की इंडिकेटरसाठी आपण करू शकतो. आपल्याकडे तसं डॉक्युमेंटेशन असतं आणि ते आपण सबमिट करू शकतो आणि या 5 मार्कामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकतो. शिवाय काही सर्टिफिकेट कोर्सेस जे आपण आपल्या युनिव्हर्सिटी मधलं लाईफ लॉंग लर्निंगचं जे सेंटर आहे त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्सेस चालू आहेत. ते सर्टिफिकेट कोर्सेस जर ग्रंथालयाच्या वतीनं जर चालू असतील, मग त्याच्यामध्ये बालवाडीचा कोर्स असेल, लायब्ररी सायन्सचा सर्टिफिकेट कोर्स असेल, तर हे जर आपण करत असू किंवा या कोर्सच्या करिक्युलम मध्ये जर आपला सहभाग आपण दिला असेल तर त्याचा उल्लेख आपण या 1.1.3 मध्ये करू शकतो आणि या 5 मार्काच्या वेटेजमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकतो. पुढचा क्रायटेरियन 1 मधला जो मेट्रिक आहे 1.2.2 की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ ऍड ऑन और सर्टिफिकेट प्रोग्राम्स ऑफर्ड ड्युरिंग द लास्ट 5 years, याच्यासाठी 10 मार्क्सचं वेटेज आहे. याच्यामध्ये सगळं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. आपण जर असे सर्टिफिकेट कोर्स लाईफ लॉंग लर्निंग सेक्शनच्या माध्यमातून चालू जर केला असेल तर आपण ते घेऊ शकतो. बऱ्याचशा NGOज आहेत की ज्या काही सर्टिफिकेट कोर्सेस आपल्याला ऑफर करतात, ऑनलाईन सुद्धा करतात. उदाहरणार्थ मी एक उदाहरण सांगायला मला आवडेल की एनेबल इंडिया नावाची एक ऑर्गनायझेशन आहे की जी पर्सन्स विथ डिसॅबिलिटी साठीचे ऑनलाईन कोर्सेस तुम्हाला ऑफर करते. तर ते सुद्धा आपण ऑनलाईन कोर्सेस आपल्या या मेट्रिकसाठी जर आपण सुरू केले असतील तर त्याचा डॉक्युमेंटेशन आपण इथे देऊ शकतो. बरेचसे ऑनलाईन कोर्सेस आपण Moodle वरती किंवा Google Meetच्या माध्यमातून घेऊ शकतो. त्याचं करिक्युलम आपण डिझाईन करू शकतो. त्या कोर्सेसना लाईफ लॉंग सेक्शनच्या माध्यमातून, अकॅडमिक काउन्सिलच्या माध्यमातून आपण मान्यता घेऊ शकतो आणि हे लायब्ररी सायन्सशी रिलेटेड, लायब्ररीशी रिलेटेड कोर्सेस आपण चालू करू शकतो आणि या 10 मार्काच्या वेटेजमध्ये आपला सहभाग आपण देऊ शकतो. सगळ्यांनी हे लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर याच क्रायटेरियन 1 मध्ये आपण 1.3.2 या मेट्रिक मध्ये हा क्वांटिटेटिव्ह मेट्रिक आहे. तर याच्यामध्ये ॲव्हरेज पर्सेंटेज ऑफ कोर्सेस दॅट इन्क्लूड एक्सपेरिमेंटल लर्निंग थ्रू प्रोजेक्ट वर्क और फील्ड वर्क और इंटर्नशिप ड्युरिंग लास्ट 5 years असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि तुमच्या कोर्सचं नेम द्या, त्याचे डिटेल्स द्या असं सांगितलेलं आहे. तर आपला लायब्ररीचा रोल किंवा लायब्ररियनचा रोल याच्यामध्ये काय असू शकतो? आपण ग्रंथालयामध्ये छोटे छोटे स्मॉल प्रोजेक्ट वर्क आपण सुरू करू शकतो आणि असे प्रोजेक्ट्स आपण अंडर ग्रॅज्युएटच्या विद्यार्थ्यांना असाइन करू शकतो आणि सर्टिफिकेट कोर्स जर आपण सुरू केला असेल तर या सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून या करिक्युलम मध्ये आपण असे प्रोजेक्ट घालू शकतो जे अंडर ग्रॅज्युएट किंवा PG लेवलच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट्स असे घेता येतील. त्याच्यामध्ये फील्ड वर्क असेल, यू कॅन असाइन फील्ड वर्क किंवा फील्ड वर्क सर्वे सुद्धा तुम्ही देऊ शकतो. एखाद्या पब्लिक लायब्ररीचा सर्वे किंवा बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स आणि मास्टर ऑफ लायब्ररी सायन्सच्या विद्यार्थ्यांना करिक्युलम मध्ये हे आहे. पण जे सर्टिफिकेट कोर्स आपण डिझाईन करणार आहोत, डेव्हलप करणार आहोत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे घालू शकता. छोटीशी 1-2 महिन्याची इंटर्नशिप इतर महाविद्यालयामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना देऊ शकता की त्यांनी त्या महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये जाऊन हे काम करावं. YCMU-MOUच्या करिक्युलम मध्ये इंटर्नशिपचा भाग घातलेला आहे. तसंच आमच्या बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सच्या करिक्युलम मध्ये सुद्धा आम्ही इंटर्नशिपचा भाग घातलेला आहे. त्यामुळं या 10 मार्काच्या कॉन्ट्रीब्युशन 10 मार्कांमध्ये वेटेज मध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. बुक शेल्विंग म्हणजे लायब्ररी मधलं बुक शेल्विंग सुद्धा हे महत्वाचं आहे. तर त्याचा एखादा छोटा प्रोजेक्ट आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो की हे बुक शेल्विंग कम्प्लीट तेवढा सेक्शन त्या विद्यार्थ्यांनी लावावा. आपण
हे कोर्सेस आता तुम्हाला माहितीये की इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आपण चालू करू शकतो महाविद्यालयांमध्ये, आणि ह्या इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस मध्ये 2 किंवा 4 क्रेडिटचे कोर्सेस आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो, आणि असे कोर्सेस आपण महाविद्यालयामध्ये चालू करू शकतो. काही स्टाईल मॅन्युअल्स, आता सायटेशन्सच्या बाबतीत आपल्या स्टुडंट्सना माहिती नसतं, पीएचडी करणाऱ्या रिसर्च स्टुडंट्सना सायटेशन्स कशी द्यावीत, त्याचे वेगळे वेगळे स्टाईल मॅन्युअल्स आहेत हे माहिती असत नाही. तर याचा एखादा छोटासा कोर्स आपण जर स्टाईल मॅन्युअल संदर्भात, एपीएस स्टाईल मॅन्युअल, एमएलएस स्टाईल मॅन्युअल या संदर्भात आपण जर एखादा कोर्स छोटासा 2 किंवा 3-4 क्रेडिटचा जर चालू केला, तर त्या कोर्सच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांपर्यंत या स्टाईल मॅन्युअलची माहिती पोहोचवू शकतो. आणि हे सगळं कोणी करायचं आहे? हे लायब्ररियन करू शकतात, कारण लायब्ररियन्सना त्यांच्या मास्टर ऑफ लायब्ररी सायन्सच्या कोर्सला, बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्सच्या कोर्सला या गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यामुळं हे सगळं लायब्ररियन करू शकतात. आणि हे करत असताना असं म्हणायचं कारण नाहीये की मी टीचर असलो तरी मी टीचिंग करायला वर्गामध्ये जायचंय का, पण आत्ताचे जे लायब्ररियन मी वेगळ्या वेगळ्या महाविद्यालयांमध्ये काम करत असलेले पाहती आहे, तर ते सगळे लायब्ररियन खूप उत्साहानं टीचिंग करण्यासाठी, खूप उत्साहानं लेक्चर देण्यासाठी, खूप उत्साहानं व्याख्यान देण्यासाठी कार्यरत असलेले मी बघती आहे. वेगळ्या वेगळे जे लीड कॉलेजचे प्रोग्राम्स असतात ते लायब्ररीच्या मार्फत घेतले जातात, आणि त्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी हे लायब्ररियन करत असताना मी पाहते आहे. म्हणजे तो प्रॉब्लेमच नाहीये की आम्ही जाऊन शिकवायचं कसं, उलट लायब्ररियन मला असं वाटते की वाट बघत असतात की मला 4 विद्यार्थ्यांच्या समोर जाऊन कसं उभा राहता येईल आणि कसं मला माझे म्हणणं, माझं काही विचार असतील ते मांडता येतील, हे पाहतच असतात. बरीचशी रेफरन्स मॅनेजमेंट टूल्स आहेत, मेंडले, झोटेरो सारखी, त्याचा छोटासा 2-3 क्रेडिटचा कोर्स तुम्ही करू शकता. आणि या रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना, रिसर्च करणाऱ्या फॅकल्टीला तुम्ही त्याची माहिती देऊ शकता आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. प्लॅगॅरिझमची वेगवेगळी सॉफ्टवेअर्स आहेत, त्या संबंधीची माहिती सुद्धा आपण विद्यार्थ्यांना या छोट्या 2 किंवा 3 क्रेडिटच्या माध्यमातून, कोर्सेसच्या माध्यमातून देऊ शकता. आणि या कोर्सेसना, या क्रेडिटच्या कोर्सेसना विद्यापीठाकडून मान्यता मिळते, महाविद्यालयाकडून मान्यता त्याला घेऊन तुम्ही हे योग्य ती प्रोसिजर जी काही असेल पुढची ती करून या 10 मार्काच्या वेटेजमध्ये तुम्ही लायब्ररियन लोक चांगलं तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढचा मेट्रिक आहे 1.3.3, हे सुद्धा क्वांटिटेटिव्ह मेट्रिक आहे. याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स अंडरटेकिंग प्रोजेक्ट वर्क और फील्ड वर्क इंटर्नशिप, म्हणजे मागच्या मेट्रिक्स मध्ये मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही काम केलं, नेहमी नॅक साठी काम करत असताना फक्त नॅकची डेट आली, नॅकचा IIQC आपण पाठवला की मग एकूण प्रक्रिया सुरू करायची असं आजकाल चालत नाही. तुमचं आधीच नॅक झालं की पुढचं नॅक येण्यापर्यंतचा जो कालावधी असतो त्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, कारण आधीच नॅक झालं की तुमच्या पुढे त्याचा रिपोर्ट जो येत असतो, तुमची जी ग्रेड असते त्या ग्रेड मध्ये किंवा त्या रिपोर्ट मध्ये तुमचे लॅक्युनास त्यांनी मागच्या नॅकच्या पीअर टीमनी दिलेले असतात, आणि त्या लॅक्युनासच्या आधारानं तुम्हाला पुढच्या नॅकच्या प्रक्रियेमध्ये काय सुधारणा करणं आवश्यक आहे त्याचा तुम्ही विचार करू शकता आणि जोमाने तुम्ही कामाला लागू शकता. आणि म्हणून मागची नॅकची प्रक्रिया झाली की लगेचच तुम्ही पुढच्या नॅकच्या प्रक्रियेसाठी डॉक्युमेंटेशन, कोर्सेस या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग जो काही मधला 5 वर्षाचा कालावधी, 3 वर्षाचा कालावधी असेल करू शकाल. त्यामुळं हा जो 1.3.3 जो क्वांटिटेटिव्ह मेट्रिक्स आहे, तर याच्यासाठी तुम्ही जे कोर्सेस डिझाईन केलेले असतील त्या कोर्सेसच्या अनुषंगानं तुम्ही त्याच्यासाठी YCMU चे किंवा तुमचे जे ॲल्युमिनीचे स्टुडंट्स आहेत त्यांना टीचिंगसाठी बोलवू शकता. ते विदाउट म्हणजे मानधन काही रेम्युनरेशन न घेता या तुमच्या कोर्सेसना नक्की टीचिंग करायला येतील. म्हणजे बजेटचा कुठे प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं. माझी अशी धारणा आहे की तुम्ही या MLIS झालेल्या विद्यार्थ्यांना YCMUच्या असू दे किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीच्या असू दे
सेटनेस जे झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आता जॉब नाही आहेत, त्यांना जर तुम्ही संधी दिलीत की तुम्ही टीचिंग कराल का याच्यासाठी, तर नक्की असे चांगले स्टुडंट्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने टीचिंग करू शकाल, टीचिंग करायची त्यांना संधी द्याल आणि हे कोर्सेस राबवू शकाल. याच्यासाठी 10 मार्काचं वेटेज आहे, त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला तुमचं कॉन्ट्रीब्युशन देता येईल. याच्यानंतर याच क्रायटेरियामध्ये 1.4.1 जे इन्स्टिट्यूशन ज्या क्रायटेरिया हा सुद्धा क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक आहे आणि याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन ऑब्टेन्स फीडबॅक ऑन द सिलेबस अँड इट्स ट्रान्झॅक्शन ऍट द इन्स्टिट्यूशन फ्रॉम द फॉलोइंग स्टेक होल्डर्स. जेव्हा फीडबॅकचा प्रश्न येतो म्हणजे तुमचा DVV झाल्यानंतर जो फीडबॅक विद्यार्थ्यांकडून यायचा आहे, तर याच्यासाठी गाईडलाईन देण्यासाठी, कारण मला असं वाटतं की सगळ्यात जास्त म्हणजे टीचरपेक्षा किंवा फॅकल्टीपेक्षा विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त जवळचा हा लायब्ररियन असतो. कारण विद्यार्थी लायब्ररीमध्ये बराचसा वेळ घालवत असतो आणि पुस्तकाच्या माध्यमातून लायब्ररियनशी त्यांची जास्त जवळीक असते. त्यामुळं फीडबॅक घेताना विद्यार्थ्यांना गाईडलाईन देण्याचं काम हे लायब्ररियन खूप चांगल्या पद्धतीने करू शकतील असं मला वाटतं. कारण 1.4.2 मध्ये जे काम याच्या पुढच्या मॅट्रिक मध्ये दिलेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा लायब्ररियन हे महत्वाचा रोल पार पाडू शकतात आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतात, त्यांना सांगू शकतात की अशा अशा पद्धतीनं मेल आल्यानंतर तुम्ही त्या मेलला कशा पद्धतीनं उत्तर द्या, तसे तुम्ही निगेटिव्ह पॉइंट्स काही असतील तर ते टाळा आणि खूप चांगल्या गोष्टी, क्वालिटी ऑफ द कॉलेज जे काही असेल, चांगल्या फॅसिलिटीज तुम्हाला ज्या दिलेल्या असतील त्या तुम्ही चांगल्या पद्धतीनं मांडा. यासाठीची गाईडलाईन या माध्यमातून, या मॅट्रिक्सच्या माध्यमातून लायब्ररियन देऊ शकतात आणि या 10 मार्क्सच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये चांगला सहभाग देऊ शकतात असं मला वाटतं. त्याच्यानंतर 2 नंबरचा क्रायटेरिया आहे टीचिंग, लर्निंग अँड इव्हॅल्युएशन. याला सगळ्यात जास्त मोठं वेटेज आहे, 350चं वेटेज आहे. तर या 2.4.2 मॅट्रिक्स मध्ये जो क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स आहे की त्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की ऍव्हरेज पर्सेंटेज ऑफ फुल टाइम टीचर्स विथ PhD, म्हणजे PhD डिग्री ज्यांची आहे तर त्या डिग्री असलेल्या किंवा पुढच्या ज्या डिग्रीज इथं लिहिलेल्या आहेत त्या डिग्रीज असलेल्यांचा रेकॉर्ड याच्यामध्ये यामध्ये पर्सेंटेज द्यायचा आहे. बरेचसे लायब्ररियन जे आहेत नेटसेट जरी पास असले तरी PhD करण्याचा प्रयत्न करतायत. आताच्या ज्या नवीन PhDच्या संदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत की ज्या त्या युनिव्हर्सिटीजलाच तुम्हाला तिथे PhD साठी ऍडमिशन मिळेल वगैरे, पण या सगळ्या प्रोसेस मधनं जाऊन बरेच लायब्ररियन PhD करतायत. त्यामुळं ऑनगोईंग PhD जरी तुमची असली तरी तुम्ही त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करू शकता आणि या 20 मार्काच्या वेटेजमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन महत्वाचं ठरू शकतं. त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया तोच आहे, म्हणजे 2 नंबरच्या क्रायटेरिया मधलं पुढचं मेट्रिक आहे 2.7.1 की ज्याच्यामध्ये ऑनलाईन स्टुडंट सॅटिस्फॅक्शन सर्वे करायचा आहे रिगार्डिंग टीचिंग लर्निंग. याच्यात आणि त्याला 60 मार्क आहेत. तर मी तुम्हाला आताच सांगितलं की लायब्ररियन्सची खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांची ओळख असल्यामुळं ते या मेट्रिक मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन देऊन विद्यार्थ्यांना गाईड करू शकतात की तुम्ही कशा पद्धतीनं या ऑनलाईन फीडबॅकच्या ज्या मेल येतील तर त्याला कशा पद्धतीनं उत्तर द्या हे सांगू शकतात. त्याच्यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे 3 नंबरचा की जो रिसर्च इनोव्हेशन अँड एक्सटेन्शन आहे. या क्रायटेरियाला मात्र आता 120 मार्क दिलेले आहेत. त्याच्या रिसेंट गाईडलाईन्स मध्ये ऍक्च्युली जे मॅट्रिक्सचे नंबर्स आहेत ते सुद्धा खरं तर चेंज झालेले आहेत आणि बरंचसं ऍडिशन याच्यामध्ये या क्रायटेरियनमध्ये केलेलं आहे नवीन गाईडलाईन्स मध्ये. तर 3.1.1 हा मेट्रिक नंबर आहे, हा नवीन गाईडलाईन प्रमाणे आहे. ऍक्च्युली या मेट्रिकचा नाही, हा मेट्रिक तेच आहे की ग्रँट्स रिसिव्ड फ्रॉम गव्हर्नमेंट अँड नॉन गव्हर्नमेंट एजन्सीज फॉर रिसर्च प्रोजेक्ट्स अँड एंडोमेंट्स इन द इन्स्टिट्यूशन ड्युरिंग द लास्ट 5 years. तर लायब्ररियन्स याच्यासाठी मायनर रिसर्च प्रोजेक्ट किंवा विद्यापीठाच्या रिसर्च ट्रेनिंग स्कीम आहे त्याच्यामध्ये किंवा ICSSR कडून एखादा प्रोजेक्ट, आयुष सारख्या संस्था आहेत त्यांच्याकडून एखादा प्रोजेक्ट या फंडिंग एजन्सीज कडून लायब्ररियन मिळवू शकतात आणि या एकूण टोटल रँकिंग मध्ये आपल्या कॉलेजच्या
त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. या मेट्रिकला 5च मार्क आहेत, परंतु जी काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्या म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेट्रिक असल्यामुळे याची संख्या जास्त असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं असे लायब्ररियन्सनी बरेचसे प्रोजेक्ट्स घेऊन फंडिंग एजन्सीज कडून जर ते प्रोजेक्ट्स ग्रंथालयामध्ये राबवले तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं. पुढचा मॅट्रिक आहे 3.2.2 की जो पूर्वी 3.1.3 होता, आता तो 3.2.2 झालाय. तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप्स कंडक्टेड बाय द इन्स्टिट्यूशन ड्युरिंग द लास्ट 5 years. आताचा जो आपल्याला ASAR भरायचा आहे महाविद्यालयीन ग्रंथपालांना, त्याच्यामध्ये रिक्वायरमेंटच आहे की तुम्ही किती सेमिनार घेतले पाहिजे, किती कॉन्फरन्स घेतली पाहिजे, किती वर्कशॉप घेतली पाहिजे. त्याच्या खोलामध्ये आता मी शिरत नाही, पण लायब्ररियनना हे मॅन्डेटरी झालेलं आहे की त्यांनी काही स्टेट लेवलचं सेमिनार, नॅशनल लेवलचं काही कॉन्फरन्स, वर्कशॉप वगैरे घेतले पाहिजेत. आणि आता ऑनलाईन माध्यमातून आपण हे लायब्ररियन सगळे करतोच आहोत आणि या 5 मार्काच्या वेटेज मध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकतो. आणि त्याचे डिटेल डिस्क्रिप्शन त्या टेम्पलेट मध्ये भरताना तुमच्या ह्या कॉन्ट्रीब्युशनमुळं, तुम्ही घेतलेल्या सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, वर्कशॉप मुळे हा आकडा वाढू शकतो नक्कीच आणि 5 मार्क तुम्हाला पूर्ण मिळू शकतात. त्याच्यानंतर पुढचं मेट्रिक आहे 3.3.2 की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पेपर्स पब्लिश पर टीचर इन द जर्नल्स नोटिफाईड ऑन UGC वेबसाईट ड्युरिंग द लास्ट 5 years. हा पण क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स आहे. आणि तसंच 3.3.3 जो याच्यापूर्वी हा मॅट्रिक्स बदलून पूर्वी 3.2.2 होता, तो आता 3.3.3 झालेला आहे. त्याच्यामध्ये नंबर ऑफ बुक्स अँड चॅप्टर्स इन एडिटेड व्हॉल्युम्स, books published and papers published in national international conferences proceedings per teacher during last 5 years. तर आत्ताच्या नवीन ASAR मध्ये लायब्ररियन्सना रिसर्च पेपर करा असं म्हटलेलं नाहीये, लक्षात घ्या. परंतु जेव्हा तुम्ही कॅसला सामोरं जाता त्यावेळेला जो तुम्ही ASAR सबमिट कॅस साठी करणार आहात त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला हे रिसर्च पेपर्स द्यायचे आहेत. तेव्हा असं लायब्ररियननी समजायचं कारण नाहीये की ASAR मध्ये आम्हाला कुठे रिसर्च पेपर सांगितलेत किंवा बुक्स पब्लिश करा म्हणून सांगितले किंवा चॅप्टर्स बुक्स मध्ये द्या म्हणून सांगितलंय. पण नाही, तुम्हाला कॅस साठी हे करावं लागणार आहे. आणि तुम्ही असा विचारच करू नये असं मला वाटतं की ज्या वेळेला तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूशनच्या रँकिंगचा टोटल विचार करता त्यावेळेला तुमचं कॉन्ट्रीब्युशन या रँकिंग मध्ये मस्ट आहे. त्यामुळे जरी रिसर्च पेपर करायचा तुम्हाला ASAR साठी नसेल तरी सुद्धा तुम्ही तो करावा असं माझं म्हणणं आहे. आणि ह्या एकूण 10 आणि 10 20 मार्काच्या वेटेज मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन अवश्य द्यावं. कारण कोणतंही नॉलेज घेतलेलं किंवा रिसर्च पेपर्स जे हे तुम्ही केलेले करणार आहात किंवा कराल तर ते वाया कुठेही जाणार नाहीये. त्यामुळं तुम्ही तुमच्या कॅससाठी तर ते नक्कीच उपयोगाला येणार आहेत आणि इन्स्टिट्यूशनच्या टोटल रँकिंगसाठी त्याचा जर उपयोग होणार असेल तर अवश्य तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन याच्यासाठी द्यावं असं मला वाटतं. त्याच्यानंतर पुढचा आहे इथे क्रायटेरियन 4 नाही, क्रायटेरियन 3.4.1 extension activities are carried out in the neighborhood community sensitizing students to social issues for their holistic development and impact thereof during the last 5 years. म्हणजे 5 वर्षामध्ये तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटीज तुमच्या ग्रंथालयामध्ये एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज राबवल्या त्याच्या संबंधीचा उल्लेख यामध्ये करायचा आहे. तर तो 5 मार्कासाठी आहे एकूण टोटल वेटेज मध्ये. तर याच्यामध्ये जे ह्या की इंडिकेटर्स साठी काय लायब्ररियन ऍक्टिव्हिटीज राबवू शकतात या आता मी तुम्हाला सांगणार आहे. बघा तुम्हाला पटतायत का किंवा तुम्ही त्या करताय का, आणि करत असाल तर वेल अँड गुड, पण करत नसाल तर त्या अवश्य तुम्ही करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुमचं कॉन्ट्रीब्युशन या 5 मार्कासाठी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही देऊ शकाल. तुम्ही बुक एक्झिबिशन्स
किंवा भरवताच ग्रंथदिंडी, वाचन प्रेरणा दिन तुम्ही साजरे करता, वेगळे वेगळे वर्डबुक डे वगैरे साजरे करताच. या ट्रॅडिशनल गोष्टी तुम्ही करताच. तुम्ही पब्लिक लेक्चर्स पण वेगळ्या वेगळ्या स्पीकर्सना बोलवता, ऑथर्सना, लेखकांना बोलवता, लेखक आपल्या भेटीला सारखे कार्यक्रम तुम्ही राबवता, बुक टॉक्स तुम्ही ठेवता. हे सगळं मान्य आहे. तुम्ही लेखकांचे इंटरव्ह्यू सुद्धा घेऊ शकता. तर आता मला असं म्हणायचंय की फिजिकली तुम्ही हे सगळं याच्यापूर्वी करत होता. ट्रॅडिशनल पद्धती या सगळ्या ज्या आहेत, या ट्रॅडिशनल गोष्टी तुम्ही तुमच्या ग्रंथालयामध्ये खूप मोठ्या उत्साहाने राबवत होता. तुमच्या स्टुडंट्सना, तुमच्या फॅकल्टीजला वेगवेगळ्या पद्धतीची, वेगळ्या वेगळ्या जयंत्यांच्या, पुण्यतिथीच्या निमित्तानं वेगळे वेगळं कलेक्शन ग्रंथालयातलं तुम्ही बाहेर काढत होता आणि एक्झिबिशन भरवत होता. ह्या एक्झिबिशन्स मध्येच मला अजून एक आवर्जून उल्लेख करावा वाटतो की ही एक्झिबिशन्स भरवताना इथून पुढच्या काळामध्ये जेव्हा पॅन्डेमिक संपेल त्यावेळेला अवश्य तुम्ही पुस्तकांचे वाढदिवस साजरे करा. आणि ज्या पुस्तकांना 50 वर्ष झालेली आहेत त्यांचा 50वा वाढदिवस, ज्या पुस्तकांची 100 वर्ष त्यांच्या पब्लिकेशनला झालेली आहेत, अशी पुस्तकं तुमच्या कलेक्शन मधनं, ऍक्सेशन रजिस्टरवरनं काढू शकता तुम्ही बाहेर आणि त्यांचं एक्झिबिशन भरवू शकता. शिवाय ज्या बुक्सना हात सुद्धा कुणी लावलेल्या अशा अनटचेबल बुक्सचं सुद्धा एक्झिबिशन भरवू शकता. या सगळ्या नाविन्यपूर्ण गोष्टी होतील तुमच्या, म्हणजे एकूण नेहमीच रुटीन जे एक्झिबिशन तुम्ही भरवत होता त्याच्यामध्ये हा वेगळ्या प्रकारची कल्पना मी तुम्हाला सुचवते आता की पुस्तकांचे वाढदिवस साजरे करा. कॉपीराईट संपलेले असतात या पुस्तकांचे, त्यामुळे त्यांचे वाढदिवस तुम्ही साजरे करू शकता. आणि ही पुस्तकं तुम्ही मग जर कॉपीराईट संपलेला आहे तर त्याच्या पीडीएफ्स बनवून स्कॅन करून ऑनलाईन सुद्धा आता विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही देऊ शकता. माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक महाविद्यालयानं त्या क्लासेसचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला असावा, जेणेकरून ग्रंथपाल त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांपर्यंत आरामात पोहोचू शकेल. तुम्ही सोशल मीडियाचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून करू शकता. तुम्ही ब्लॉग तुमच्या स्वतःचा या सोशल मीडियाच्या माध्यमातून लायब्ररियनचा ब्लॉग म्हणून चालू करू शकता. कल्लोळी सरांनी आस्क युअर लायब्ररियनचा सुद्धा फॅसिलिटी सगळ्या महाविद्यालयांना दिलेली आहे, त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता. बुक क्लब्स ऑनलाईन करू शकता. वाचन कट्टा सुद्धा तुम्ही ऑनलाईन माध्यमातून घेऊ शकता. बुक रिव्ह्यूचे क्लब्स तुम्ही चालू करू शकता की ज्याच्यामध्ये विद्यार्थी वाचलेल्या पुस्तकांचे रिव्ह्यू देतील आणि ऑनलाईन स्वरूपात हे तुम्ही करू शकता. आणि मला असं वाटतं की एखादा कार्यक्रम हा फिजिकली घेण्यापेक्षा ऑनलाईन स्वरूपात आजकाल आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीनं तो कार्यक्रम घेतला जातो. बरेचसे विद्यार्थी जे इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत ते या कार्यक्रमांना उपस्थित राहतात. नाहीतर असा एखादा कार्यक्रम घेतल्यानंतर हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या विद्यार्थ्यांची फिजिकल उपस्थिती असण्यापेक्षा ऑनलाईन माध्यमातून जर तुम्हाला 40-50 विद्यार्थी जर सापडत असतील तर त्यांच्यासमोर खूप चांगले कार्यक्रम त्यांच्यासाठी तुम्ही राबवू शकता. सिनियर सिटीजना तुमची लायब्ररीची मेंबरशिप ही तुम्ही सिनियर सिटीजन्स पर्यंत पोहोचवू शकता. तुमच्या लायब्ररीची मेंबरशिप ही इन्स्टिट्यूशनल मेंबरशिप ही प्रिझन लायब्ररीला किंवा एखाद्या पब्लिक लायब्ररीला तुमच्याच गावातल्या तुमच्याच भागात असलेला तुम्ही इन्स्टिट्यूशनल मेंबरशिप देऊ शकता आणि इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून पुस्तकांचं एक्सचेंज तुम्ही या लायब्ररीज बरोबर सुद्धा करू शकता. थोडंसं पेट्रिओटिक कॉन्ट्रीब्युशन कसं तुम्ही करू शकता याचं एक मी तुम्हाला संकल्पना सांगते की महाविद्यालयाचा जो स्टाफ असतो किंवा महाविद्यालयाचे जे विद्यार्थी असतात हे बऱ्याच वेळेला पुस्तकं विकत घेऊन वाचत असतात आणि ही विकत घेऊन वाचलेली पुस्तकं त्यांच्या घरामध्ये अशीच पडून असतात की पर्सनल लायब्ररीमध्ये तुम्ही ठेवू शकता, पण त्या पुस्तकाचा जर उपयोग होणार असेल, ते वाचलं जाणार असेल तर अशी पुस्तकं कलेक्ट करायचं काम लायब्ररीजनी करावं, महाविद्यालयीन लायब्ररीजनी. आणि अशी कलेक्ट झालेली पुस्तकं त्या पर्टिक्युलर वाचकांकडून ती तुमच्या ग्रंथालयामध्ये डोनेटेड स्वरूपात घ्यावी आणि अशी डोनेटेड कलेक्ट झालेली जी पुस्तकं आहेत
ही पुस्तकं तुम्ही वेगळ्या वेगळ्या वृद्धाश्रमांना डोनेट करू शकता. ज्या सार्वजनिक जी ग्रंथालय, ज्या पब्लिक लायब्ररीज खूप रिमोट प्लेसमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडं अजून ब वर्गात क वर्गामध्ये येण्यासाठी स्ट्रेंथ नाहीये, बुक्सची स्ट्रेंथ नाहीये, अशा ग्रंथालयांना तुम्ही ही डोनेटेड पुस्तकं कलेक्ट करून भेट देऊ शकता. त्याची छोटीशी ऍक्टिव्हिटी करू शकता, कार्यक्रम करू शकता, तो त्यांच्या लायब्ररीमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. अजून एक चांगली संकल्पना मी तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळेला आपण या सांगली, सातारा, कोल्हापूर भागामध्ये पाहतो की जवान जे आहेत, जे मिलिटरीतून आलेले जे जवान असतात, ते सुट्टीच्या निमित्तानं तुमच्या गावामध्ये आलेले असतात. तुमच्या महाविद्यालय ज्या गावात आहे त्या गावामध्ये ते येत असतात आणि या सैनिकांना तुम्ही तुमच्या महाविद्यालयामध्ये इन्व्हाइट करू शकता. त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, जे काही त्यांनी देशासाठी समर्पण केलेलं आहे, ते त्यांचे अनुभव तुम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर शेअर करायला त्यांना लावू शकता. आणि हे एक पेट्रियोटिक म्हणजे तुमच्या देशाभिमान जागृत होण्यासाठी म्हणून केलेली एक उपक्रम किंवा एक केलेला संकल्पना असेल. आणि तुम्ही त्या जवानांना बोलवून तुम्ही काय करू शकता की डोनेटेड बुक्स जी कलेक्ट तुमच्याकडे झालेली आहे, ती डोनेटेड बुक्सचा एखाद्या 25 पुस्तकाचा एक संच या जवानांना तुम्ही भेट देऊ शकता. तो कशासाठी, तर मिलिटरीच्या लायब्ररीज बऱ्याच देशभर आहेत, वेगळे वेगळे ही जी त्यांचे हे आहेत, आपण हे मिलिटरीचे जवान वेगळ्या वेगळ्या म्हणजे कारगिल सारख्या ठिकाणी, लडाख सारख्या ठिकाणी जिथं जिथं असतात, तर त्यांच्यासाठी तिथे लायब्ररीज ओपन केलेल्या आहेत मिलिटरीनं. तर त्या लायब्ररीजना हे जवान तुम्ही दिलेला 25 पुस्तकाचा संच तिथे देऊन त्या ग्रंथालयाला, मिलिटरीच्या ग्रंथालयाला ते घेऊन जाऊ शकतात आणि ते तिथं ऍडिशन करू शकतात तुम्ही दिलेल्या पुस्तकांचं. आणि मग हे मिलिटरीच्या लायब्ररीज खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकतील आणि या जवानांना फावल्या वेळेमध्ये तिथं त्यांना वाचता येईल आणि त्यांचा सर्वांगीण विकास या पुस्तकाच्या माध्यमातून हे जवान करू शकतील असं मला वाटतंय. त्यामुळे ही एक चांगली संकल्पना आहे, तुम्ही सगळ्यांनी ती राबवायला हरकत नाहीये. माझं असं म्हणणं आहे की तुमच्या ग्रंथालयामध्ये तुम्ही एक बाल विभाग अवश्य सुरू करावा आणि तुमच्या बजेट मधलं थोडंसं बजेट या लहान मुलांची पुस्तकं खरेदी करण्यासाठी म्हणून तुम्ही ग्रंथालयामध्ये ठेवावं आणि त्या माध्यमातून लहान मुलांची पुस्तकं तुम्ही ग्रंथालयामध्ये खरेदी करावी आणि तुमच्या स्टाफच्या पाल्यांना, तुमच्या स्टाफच्या मुलांना लायब्ररीची मेंबरशिप द्यावी त्या बाल विभागासाठी आणि त्यांनी ती पुस्तकं वाचावीत. जोपर्यंत लहान मुलं किंवा बाल्यावस्थेत असलेली जी मुलं आहेत, शालेय शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, त्यांच्यामध्ये आपण वाचन संस्कृती रुजवत नाही, वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण करत नाही, तोपर्यंत आपला देशामध्ये खूप मोठी सुधारणा होईल असं मला वाटत नाही. कारण हा बेस असतो, पाया असतो की एक सुजाण, सजग, सुसंस्कृत असा नागरिक घडवण्यासाठी आपल्याला या बाल विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणं हे गरजेचं आहे आणि त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती रुजवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही चिल्ड्रन सेक्शन ग्रंथालयामध्ये आवर्जून सुरू करावा. आणि मगाशी मी सांगितलंच की जी पुस्तकं वाचून झालेली आहेत त्याचं कलेक्शन तुम्ही या सगळ्या फॅकल्टीज कडून, प्राध्यापकांकडून करावं. आणि हा उपक्रम मी आमच्या ग्रंथालयामध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये राबवला होता आणि RK नगर मध्ये जो वृद्धाश्रम आहे तर त्या वृद्धाश्रमाला आम्ही ही अशी कलेक्ट केलेली पुस्तकं भेट म्हणून दिलेली होती. पुढचा क्रायटेरियन जो तोच आहे 3 नंबरचा आणि ज्याचं क्वालिटेटिव्ह मॅट्रिक आहे 3.4.3 की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एक्सटेन्शन अँड आउटरीच प्रोग्राम्स कंडक्टेड बाय द इन्स्टिट्यूशन थ्रू NSS. तर आपल्या महाविद्यालयामध्ये जी NSS जर कार्यरत असेल तर या NSSच्या कोलॅबरेशन मध्ये आपण खूप सारे उपक्रम राबवू शकतो आणि आपल्या ग्रंथालयाचं मार्केटिंग कसं होईल, आपल्या सर्व्हिसेसचं, लायब्ररी सर्व्हिसेसचं मार्केटिंग कसं होईल
आणि प्रत्येक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं ग्रंथालय कसं पोहोचेल हे आपण पाहू शकतो. आणि या NSSच्या कोलॅबरेशन मध्ये आपण खूप सारे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवू शकतो. त्याला 15 मार्काचं वेटेज आहे. या वेटेज मध्ये आपलं नक्कीच आपण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो. 3.5.1 हा सुद्धा क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक आहे. तर त्याच्यामध्ये the institution has several collaborations, linkages for faculty exchange, student exchange programs, and on the job training, field trip, research, etc. during last 5 years. तर आपण लिंकेजेस कसे करू शकतो, डेव्हलप करू शकतो. तर महाविद्यालयीन ग्रंथालयांनी पेरेंट युनिव्हर्सिटी बरोबर किंवा त्या भागात असलेल्या एखाद्या NGO बरोबर MOU करून किंवा लिंकेजेस तुम्ही प्रस्थापित करू शकता. आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या इंडस्ट्री बरोबर सुद्धा लिंकेजेस डेव्हलप करू शकता. आणि त्या इंडस्ट्री मधल्या वर्कर्ससाठी तुम्ही तुमची लायब्ररी इन्स्टिट्यूशनल मेंबरशिपच्या माध्यमातून ओपन करून देऊ शकता. तुम्ही तुमची मेंबरशिप त्या लिंकेजेसच्या द्वारे त्या स्टाफला देऊ शकता. आपल्याकडे बऱ्याचसे इथं हे आहेत, इंडस्ट्रीज आहेत की ज्याचा मोर दॅन 50 असा वगैरे स्टाफ आहे. तर या स्टाफला तुम्ही तुमच्या लायब्ररीची मेंबरशिप देऊ शकता. जर तुमची लायब्ररी त्यांना जवळ पडत असेल तर का त्यांनी तुमच्या लायब्ररीची पुस्तकं वाचू नयेत. आपण नेहमी ग्रंथालयामध्ये काय करतो की आपली मेंबरशिप ही फार रिस्ट्रिक्टेड करतो. आपल्याच विद्यार्थ्यांसाठी, आपल्या स्टाफसाठी ही पुस्तकं आम्ही देणार असं अशी आपली मेंबरशिपच्या आपण क्रायटेरिया लावलेला असतो. पण मला असं वाटतंय की आजकाल वाचन संस्कृती दृढ करण्यासाठी, वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ही मेंबरशिपची जी मर्यादा आपण क्रायटेरिया घातलेला आहे जो तो थोडासा बदलला पाहिजे. आणि आपण ब्रॉड माइंडेड झालं पाहिजे. आणि काय थोडी पुस्तकं त्याच्या माध्यमातून हरवतील, थोडी जातील, पण निदान विद्यार्थ्यांच्या मेंबर्स पर्यंत, त्या स्टाफ पर्यंत, त्या NGOच्या किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या, त्या इंडस्ट्रीच्या स्टाफ पर्यंत आपली पुस्तकं पोहोचतील, ते चांगल्या पद्धतीने वाचन करू शकतील. आणि वाचन संस्कृती आपल्याला, चळवळ वाचन संस्कृतीची फार मोठ्या प्रमाणात पुढे नेता येईल असं मला वाटतं. त्यामुळं असं जे एक्सचेंज आहे ते एक्सचेंज इंटर लायब्ररी लोनच्या माध्यमातून आपण इंडस्ट्रीच्या लायब्ररीज नसतील इंडस्ट्रीमध्ये भले, पण इंडस्ट्री मधला स्टाफ असेल त्यांच्यापर्यंत आपली मेंबरशिप आपण नेऊ शकतो. आणि हे लिंकेजेस आपण करू शकतो. त्याच्यानंतर 3.5.2 मध्ये नंबर ऑफ फंक्शनल MOUs विथ नॅशनल अँड इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीज असं म्हटलेलं आहे. तर ह्या फंक्शनल MOU आपण युनिव्हर्सिटी बरोबर सुद्धा करू शकतो. पण आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये ह्या MOUच्या बाबतीत काही अटी किंवा काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. तर त्यामध्ये आपण बसत असू तर आपल्याला हा MOU युनिव्हर्सिटीची सुद्धा करू शकतो. आणि या MOUच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आपण काही ट्रेनिंग किंवा इंटर्नशिप्स, म्हणजे लायब्ररीचे जे विद्यार्थी असतील, सर्टिफिकेट कोर्सचे विद्यार्थी असतील, एखादा कोर्स आपण चालवत असू तर या सर्टिफिकेट कोर्सच्या विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटीची लायब्ररी मधलं ट्रेनिंग घेता येईल का, किंवा इंटर्नशिप त्यांना तिथं घेता येईल का या MOUच्या माध्यमातून, हे सुद्धा आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि फंक्शनल MOUs म्हणजे जे MOUs 3-4 वर्ष व्यवस्थित पद्धतीनं राबवले गेलेले आहेत असे, किंवा फंक्शनल MOU म्हणजे MOU केला आणि नुसताच पडलेला आहे तसाच असं नाही. तर जो कार्यरत आहे MOU, तर असे फंक्शनल MOUs आपण इंडस्ट्री बरोबर, मगाशी मी सांगितलं इन्स्टिट्यूशनल मेंबरशिप देण्यासाठी NGOs बरोबर आपण करू शकतो. आणि हे 10 मार्काचे वेटेज आपण आपल्या टोटल वेटेजच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये लायब्ररीच्या माध्यमातून, लायब्ररियनच्या माध्यमातून देऊ शकतो असं मला वाटतं. पुढचा क्रायटेरिया आहे हा 4 नंबरचा, जो इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्स, ज्याच्यामध्ये आपली लायब्ररी येते. तर याच्यामध्ये 4.2.1 हा लायब्ररी इज ऑटोमेटेड युजिंग इंटिग्रेटेड लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. या बाबतीत मला आवर्जून सगळ्या ग्रंथपालांना असं सांगायचं आहे की SSR मध्ये ज्या वेळेला तुम्ही या संबंधीची माहिती फिलअप करता त्यावेळेला तुमची लायब्ररी ही फुल्ली ऑटोमेटेड आहे का पार्शियली ऑटोमेटेड आहे याची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन द्या, म्हणजे खरी इन्फॉर्मेशन द्या.
फक्त तुमच्या लायब्ररीमध्ये सॉफ्टवेअर घेतलेलं आहे आणि तुम्ही सर्क्युलेशन करता म्हणजे तुमची लायब्ररी फुल्ली ऑटोमेटेड नाही. बऱ्याचशा लायब्ररीमध्ये सिरियल कंट्रोल मॉड्यूल जे आहे सॉफ्टवेअर मधलं ते वापरलं जात नाही. मग त्यावेळेला अशा वेळेला तुम्ही त्याला पार्शली ऑटोमेटेड असंच म्हटलं पाहिजे, कारण पीअर टीम मध्ये खूप आवर्जून या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. काही उदाहरणं अशी झालेली आहेत की फुल्ली ऑटोमेटेड लायब्ररी असं लिहिलेलं आहे आणि आल्यानंतर पीअर टीमनं तुमचं सिरियल कंट्रोलचं मॉड्यूल आम्हाला चालवून दाखवा आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्ही भरलंय ते दाखवा असं सांगितलेलं आहे आणि ते दाखवता आलेलं नाहीये आणि त्यामुळं बॅड इम्प्रेशन झालेलं आहे. या मॅट्रिक्सला 4 मार्काचं वेटेज आहे, पण हे पूर्ण 4 मार्क आपल्याला कसे मिळवता येतील याकडे तुम्ही खूप आवर्जून लक्ष दिलं पाहिजे. आणि पार्शली जरी तुमची लायब्ररी असली तरी तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या ऑटोमेटेड ऑनलाईन सर्व्हिसेस देताय याची सगळं डिस्क्रिप्शन तुम्ही या हा क्वालिटेटिव्ह मॅट्रिक आहे, त्यामुळे तुम्हाला 500 शब्दांमध्ये याची इन्फॉर्मेशन व्यवस्थित तुमच्या सॉफ्टवेअर बद्दलची किती मॉड्यूल आहेत, काय आहेत, कसं तुम्ही करता या संबंधीची माहिती आणि क्वालिटेटिव्ह मॅट्रिक असल्यामुळं ज्या वेळेला पीअर टीम तुमच्याकडे व्हिजिट करेल त्यावेळेला तिथं 1-2 स्लाइड्स ह्याच्या टाकणं महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि हा क्वालिटेटिव्ह मॅट्रिक आहे त्यामुळे आवर्जून पीअर टीम व्हिजिटच्या वेळेला नॅकच्या टीमच्या व्हिजिटच्या वेळेला तुम्हाला हे सगळं दाखवावं लागेल आणि त्याचा तिथं तुमच्या पीपीटी मध्ये त्याचा उल्लेख आणि त्याच्या 1-2 स्लाइड्स घालाव्या लागतील. त्याच्यानंतर पुढचा आहे तो 4.2.2 त्याच्यामध्ये द इन्स्टिट्यूशन हॅज सबस्क्रिप्शन फॉर द फॉलोइंग ई रिसोर्सेस. आता या 4.2.2 हा क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक आहे त्यामुळे आपल्याला संख्याच इथं द्यायची आहे. तर ही संख्या देत असताना त्याच्यामध्ये ई जर्नल्स आहेत, ई शोध सिंधू आहे, शोधगंगा मेंबरशिप आहे, ई बुक्स आहेत, डेटाबेसेस आहेत, रिमोट ऍक्सेस टू ई रिसोर्सेस असे 6 गोष्टी याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि या 6 गोष्टींपैकी जेव्हा तुम्ही एनी 4 किंवा मोर ऑफ दी अबव असेल तर तुम्हाला टोटल 6 मार्क इथे मिळवता येणार आहेत. मग आता हे टोटल 6 मार्क तुम्ही कसे मिळवू शकणार, कारण तुमची शंका रास्त आहे, खूप जणांना ही शंका असते की आम्हाला ई शोध सिंधूची आणि शोधगंगाची मेंबरशिप मिळत नाही. बरोबर आहे की ई शोध सिंधू आणि शोधगंगा हे दोन्ही उपक्रम जे इन्क्लिबनेट कडून राबवले जातात ते फक्त युनिव्हर्सिटीसाठी राबवले जातात. तसं त्यांचं एक नोटिफिकेशन सुद्धा आहे की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की शोध सिंधू हे फक्त युनिव्हर्सिटीसाठी आहे आणि शोधगंगाची मेंबरशिप ही सुद्धा फक्त युनिव्हर्सिटीसाठी आहे आणि युनिव्हर्सिटीजलाच ते फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही शोधगंगा हे रिमोट ऍक्सेसद्वारे ऍक्सेस करू शकता, कोणीही लेमॅन हे ऍक्सेस करू शकतं. शोधगंगाच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही तिथं थिसिस पाहू शकता, ऍब्स्ट्रॅक्ट्स पाहू शकता, डाउनलोड करू शकता, हे सगळं तुम्ही करू शकता. पण थिसिस तुम्ही अपलोड नाही करू शकत कारण याची मेंबरशिप त्यासाठी असणारी ही फक्त युनिव्हर्सिटीजना दिलेली आहे. मग ह्या 2 यातल्या बाबी गेल्यानंतर उरलेल्या 4 बाबी आहेत त्या परफेक्ट कशा आपल्याला मिळवता येतील याचा विचार या मॅट्रिक्स साठी आपल्याला करायला पाहिजे. ज्या की इंडिकेटर मध्ये 4 गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला कशा मिळवता येतील. आता ई जर्नल आणि ई बुक्स आणि ई डेटाबेस साठी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एनलिस्टचं सबस्क्रिप्शन घेऊ शकता. एनलिस्टचं सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर आपण जेवढे एनलिस्टचे मेंबर आपल्याला करता येतात त्यांना आपण एक युजर आयडी पासवर्ड देतो आणि या युजर आयडी आणि पासवर्डच्या माध्यमातून आपण त्यांना रिमोट ऍक्सेस सुद्धा देऊ शकतो. म्हणजे बघा याच्यामध्ये एकूण 3 गोष्टी आपण कव्हर करू शकतो, 3 का 4 गोष्टी कव्हर करू शकतो आरामात फक्त इंग्लिशची एक सबस्क्रिप्शन तुम्ही घेतल्यानंतर. शिवाय ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये आपण फ्री ओपन एज्युकेशनल रिसोर्सेसच्या लिंक्स तुमच्या वेबसाईट वरती प्रोव्हाइड करू शकता. जशा आमच्या विद्यापीठात आमच्या लायब्ररीनं ह्या लिंक्स ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस असा BBKKRC पोर्टल वरती एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं की प्रत्येक टाईपचे ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस त्याच्यामध्ये मी प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यामध्ये ई जर्नल्स आहेत, ई बुक्स आहेत, ई डेटाबेसेस आहेत, वेगळी लागणारी टूल्स आहेत. त्याच्यामध्ये काय नाही आहे तुम्ही एकदा ते ओपन करून बघा BBKKRC पोर्टल वरती.
पूर्ण तुम्हाला सगळे OER त्याच्यामध्ये अवेलेबल होतील. त्याची लिंक सुद्धा तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ठेवू शकता आणि त्या माध्यमातून ई जर्नल्स, ई बुक्स आणि ई डेटाबेसेस तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना प्रोव्हाइड करू शकता. त्याच्यानंतर रिमोट ऍक्सेस साठी तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला आता सांगितलं की एनलिस्टनं तुम्हाला रिमोट ऍक्सेस दिलेलाच आहे, युजर आयडी पासवर्ड दिलेला आहे. तुमचा कोणताही मेंबर तुमच्या घरात बसून, त्याच्या घरात बसून तुम्ही प्रोव्हाइड केलेल्या युजर आयडी पासवर्डच्या माध्यमातून सगळे एनलिस्टचे रिसोर्सेस ऍक्सेस करू शकतो. म्हणजे हा रिमोट ऍक्सेस झाला. त्यामुळं तुम्ही हा रिमोट ऍक्सेस या 6 नंबरचा जो इथं की इंडिकेटर आपल्याला पॉइंट आहे, रिमोट ऍक्सेस टू ई रिसोर्सेस, त्याच्यासाठी हा यूज करू शकता. तसं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लिहू शकता. शिवाय तुम्ही इन्फेडचा जो प्रोग्राम आहे इन्फ्लिबनेटनं राबवलेला, तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. तो सुद्धा तुम्ही तुमच्या महाविद्यालयासाठी घेऊ शकता. पण याच्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला सर्व्हर मात्र प्रोव्हाइड करावं लागेल आणि परचेस्ड ई रिसोर्सेस त्याच्यासाठी आवश्यक आहे. परचेस्ड ई रिसोर्सेस जर तुम्ही सबस्क्राईब केलेले असतील तर ते सगळे सबस्क्राईब केलेले रिसोर्सेस तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. फक्त ते रिसोर्सेस जे आहेत ते मात्र शिबोलीत बेस्ड असले पाहिजेत, तरच तुम्ही ते वाचकांपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत ते पोहोचवू शकता. आता हे करण्यासाठी थोड्याफार बजेटची आवश्यकता लागणार आहे, पण जर तुम्हाला चांगला कॉम्प्युटर प्रोव्हाइड केला असेल महाविद्यालयामध्ये तर एखादा कॉम्प्युटरच तुम्ही सर्व्हर म्हणून वापरू शकता आणि हा इन्फेडचा प्रोग्राम राबवू शकता. महाविद्यालयांना सुद्धा त्याची मेंबरशिप मिळू शकते. जास्तीत जास्त सर्व्हर किंवा इतर गोष्टींसाठी तुम्हाला 1,00,000-1.5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो. तुम्ही या मेट्रिक्स मध्ये क्वालिफाय होण्यासाठी काही ई जर्नल्स, जे इंडियन ऑनलाईन ई जर्नल्स आहेत, ती 1-2 ई जर्नल्स तुम्ही सबस्क्राईब करू शकता. काही ई बुक्स तुम्ही सबस्क्राईब करू शकता. काही एखादा ई डेटाबेस सबस्क्राईब करू शकता. असं 1 किंवा 2 हातावरच्या बोटावर मोजण्यासाठी तुमच्या बजेटच्या अनुषंगाने जर तुम्ही केलं तर यातले जे काही 6 मार्क आहेत ते पूर्णच्या पूर्ण तुम्ही मिळवू शकता. तुम्ही एखादा इझी प्रॉक्सी किंवा निंबस वगैरे सारखी रिमोट ऍक्सेसची सॉफ्टवेअर आहेत, थोडी ती कॉस्टली आहेत, पण ती सुद्धा तुम्ही परचेस करू शकता जर तुमच्याकडे तशा पद्धतीचं बजेट असेल तर. ऑटोनॉमस कॉलेजेसनी तर अवश्य या गोष्टी कराव्या. ऑटोनॉमस कॉलेजेस हे डीम टू बी युनिव्हर्सिटीच्या लेवलपर्यंत गेलेले असतात, त्यामुळं पुढे मागे युनिव्हर्सिटी होणारच आहे, तर हे सगळं तुमच्याकडे उपलब्ध असणं गरजेचं आहे. त्यामुळे ऑटोनॉमस कॉलेजेसने अवश्य ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. आणि खूप चांगल्या पद्धतीने या क्रायटेरिया, या मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला लायब्ररियनना काम करता येईल आणि पूर्ण 6च्या 6 मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर 4.2.3 मध्ये ऍव्हरेज अॅन्युअल एक्सपेंडिचर फॉर परचेस ऑफ बुक्स, ई बुक्स अँड सबस्क्रिप्शन टू जर्नल्स, ई जर्नल्स ड्युरिंग द लास्ट 5 इयर्स असं म्हटलेलं आहे. याच्यासाठी सुद्धा एक फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे. तर या फॉर्म्युलामध्ये जी काही इन्फॉर्मेशन आपल्याला भरायची आहे ती सुद्धा इन्फॉर्मेशन ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. कारण 5 वर्षाचा एक्सपेंडिचर परफेक्ट तुम्ही जेवढा केलेला आहे तेवढाच देणं महत्वाचं आहे आणि खोटं त्याच्यामध्ये किंवा चुकीचं काही तुम्ही त्याच्यामध्ये घालू नये. जर तुम्ही जर्नल्स परचेस केली असतील, एखादं जर्नल परचेस केलं असलं तरी सुद्धा तुम्ही त्याचं एक्सपेंडिचर 5 वर्षामधला तुम्ही सबस्क्रिप्शन जी काय आहे ती त्याच्यामध्ये घेऊ शकता. पण इन्फॉर्मेशन खरी द्या आणि तरच तुम्हाला हे 5 मार्क आहेत. हे क्वांटिटेटिव्ह मेट्रिक आहे तर याचे 5 मार्क तुम्हाला मिळू शकतील. आणि हे क्वांटिटेटिव्ह मेट्रिक जरी असलं तरी जे तुम्ही जर्नल तिथं दाखवलं, एक्सपेंडिचर दाखवलं, ते सुरू आहे का नाही हे पीअर टीम कडून एखाद्या वेळेस पाहण्याची शक्यता असते. त्यामुळं याच्याबद्दल तुम्ही जागरूक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 4.2.4 मध्ये पर्सेंटेज पर डे युसेज ऑफ लायब्ररी बाय टीचर्स अँड स्टुडंट्स, त्याच्यामध्ये फुटफॉल्स आणि लॉग इन डेटा फॉर ऑनलाईन ऍक्सेस तुम्हाला द्यायचा आहे. तर याच्यासाठी आता फुटफॉल काउंटिंग करायसाठी खूप डिव्हाइसेस आता मार्केटमध्ये आहेत. कल्लोळी सर तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे, त्यामुळे मी जास्त काही त्याच्याबद्दल बोलत नाही. पण तुम्ही फुटफॉल साठी वेगवेगळे डिव्हाइसेस घेऊ शकता. लायब्ररी प्रमोशन ऍक्टिव्हिटीज ज्या जास्त प्रमाणात तुम्ही राबवू शकता की जेणेकरून
तुमच्या लायब्ररीचा फुटफॉल वाढेल. आता सध्या तुम्ही ऑनलाईन माध्यमातनं जर ग्रंथालयापर्यंत वाचक येत नाहीये तर तुम्ही वाचकांपर्यंत पोहोचणं ऑनलाईन माध्यमातून सध्या गरजेचं झालेलं आहे. पण फक्त पॅन्डेमिक सिच्युएशन आहे म्हणून तुम्ही ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत किंवा तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचलं पाहिजे का? तर नाही. पॅन्डेमिक सिच्युएशन नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही ऑनलाईन माध्यमातून वेगळे उपक्रम राबवून वाचकांपर्यंत पोहोचू शकता. आणि हा जो डाटा असतो की तुम्ही ऑनलाईन स्वरूपात वाचकांपर्यंत तुमचे रिसोर्सेस पोहोचवलेले आहेत त्याचं सुद्धा काउंटिंग इथे आपल्याला करता येतं. तुमचा ओपॅक आहे, तुमचा वेब ओपॅक आहे आणि किती वेळेला त्याला लॉग इन झाले याचं काउंटिंग तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता आणि वाचकांपर्यंत पोहोचू शकता. वाचक तुमच्यापर्यंत आता येत नाहीयेत, वाचन संस्कृती रसातळाला चालली असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. तुम्ही वाचकांपर्यंत जा, तुम्ही बेस्ट रीडर सारखे अवॉर्ड्स द्या वाचकांना की जेणेकरून जास्तीत जास्त संख्या वाचकांची तुमच्याकडे येईल. ई ऍक्सेस तुमच्या ग्रंथालयाचा इतर ग्रंथालयांना तुम्ही दिलात तर तुमचे लॉग इन सुद्धा वाढू शकतील. रिमोट ऍक्सेस तुमच्या ग्रंथालयाचा इतर दुसऱ्या ग्रंथालयांना तुम्ही दिला तर तुमचे लॉग इन्स वाढू शकतील आणि याचे जे 5 मार्क आहेत ते पूर्ण 5 मार्क तुम्ही मिळवू शकता आणि पूर्ण या आपल्या ग्रंथालयासाठी असलेले पूर्ण 20 मार्क आहेत ते पूर्ण तुम्ही या क्रायटेरिया मधले घेऊ शकता आणि तुमचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकता. याच्यानंतरचा क्रायटेरिया 4 मधला भाग आहे तो 4.3.2 की ज्याच्यामध्ये स्टुडंट कॉम्प्युटर रेशो आपल्याला द्यायचा आहे. तर तुमच्या ग्रंथालयातले नंबर ऑफ कॉम्प्युटर्स जे आहेत तुम्ही विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ई बुकचं कलेक्शन ठेवलेलं आहे, ई जर्नल्सचं कलेक्शन ठेवलेलं आहे, सगळे ई रिसोर्सेस ठेवलेले आहेत, ओपन एज्युकेशनल रिसोर्सेस ठेवलेले आहेत. याच्यासाठी एक 3-4 कॉम्प्युटर्स जर तुम्ही प्रोव्हाइड केले असतील, भले ते खूप जुने कॉम्प्युटर्स असू देत, तुमच्या महाविद्यालयामध्ये जर जुने काही कॉम्प्युटर्स असतील तर ह्या फक्त ऍक्सेस साठी, ई रिसोर्सेस ऍक्सेस साठी, ऑनलाईन ऍक्सेस साठी तुम्ही ते प्रोव्हाइड करा आणि ह्या 10 मार्काच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुम्ही सहभाग तुमचा देऊ शकता. कारण त्यामुळे काय होईल की नंबर ऑफ कॉम्प्युटर्स डाटा रिक्वायरमेंट जी काय आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ कॉम्प्युटर्स, तर त्याचं तुम्ही रेकॉर्ड सुद्धा ठेवू शकता की तुमच्या ह्या प्रोव्हाइड केलेल्या कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांनी तुमचे रिसोर्सेसचा लाभ घेतला याचा एखादा रेकॉर्ड तुम्ही ठेवू शकता आणि त्या रेकॉर्डच्या माध्यमातून तुम्ही हे 10 मार्काचं वेटेज घेऊ शकता. त्याच्यानंतर 4.4.1 या मेट्रिक्स मध्ये ऍव्हरेज पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन मेंटेनन्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, फिजिकल अँड अकॅडमिक सपोर्ट फॅसिलिटीज एक्सक्लुडिंग सॅलरी कंपोनंट असं म्हटलेलं आहे. तर तुमच्या ग्रंथालयातलं लायब्ररीतलं फर्निचर असेल, इक्विपमेंट असेल, तुमची लायब्ररी बिल्डिंग असेल, याच्या मेंटेनन्ससाठी जो काही तुम्ही खर्च करता तो तुम्ही इथे आकडेवारी देऊ शकता. तुम्ही इंटरनेट वायफाय फॅसिलिटी देता, ओपॅक वेब ओपॅक सर्व्हिसेस देता, ऑनलाईन सर्व्हिसेस विद्यार्थ्यांना तुम्ही देता. तर याच्यासाठी काही तुम्हाला खर्च जो काही येत असेल तर तो एक्सपेंडिचर तुम्हाला इथे कॉन्ट्रीब्युट करावा लागेल. जेव्हा टोटल एक्सपेंडिचर घेतला जातो तेव्हा आवर्जून तुम्ही तुमचा सुद्धा एक्सपेंडिचर तिथे द्या, कारण हे क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक आहे आणि या 10 मार्कांमध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन चांगलं देऊ शकता. त्याच्यानंतर 4.4.2 मध्ये there are established system and procedures for maintaining and utilizing physical, academic and support services, that is laboratory, library, sport complex, etc. तर हे जे लायब्ररी याच्यामध्ये सपोर्ट फॅसिलिटी किंवा सपोर्ट सर्व्हिस म्हणून आपण कन्सिडर नॅकनी केलेली आहे की लायब्ररी ही सपोर्ट सर्व्हिस मध्ये कन्सिडर केलेली आहे. तर लायब्ररीमध्ये एखाद्या लायब्ररीच्या हॉलमध्ये जेवढे काही प्रोग्राम्स आपण घेतो ते युजर अवेअरनेस प्रोग्राम असतील, ऑनलाईन माध्यमातून तुम्ही घेतले असतील, बुक एक्झिबिशन्स असतील. हल्ली ऑनलाईन बुक एक्झिबिशन्सची संकल्पना सुद्धा राबवलेली आपल्यापैकी चांगल्या टेक्नोसॅव्ही लायब्ररियन्सनी केलेली मी पाहिलेली आहे व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. आणि ही खूप चांगली संकल्पना आहे की वाचक आपल्या लायब्ररीपर्यंत एक्झिबिशन बघायला येत नाही ना, धरा तुमच्या मोबाईल मध्ये तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती या पुस्तकांची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देतो. फक्त एक्झिबिशन मध्ये जी मांडायची बुक्स आहेत त्याची कव्हर स्कॅन करा
आणि पोचवा लायब्ररीच्या वाचकांपर्यंत. म्हणजे लायब्ररीपर्यंत वाचक येत नाही तर तुम्ही लायब्ररी वाचकापर्यंत कसे पोहोचू शकाल याचं खूप चांगलं उदाहरण आहे की ऑनलाईन बुक एक्झिबिशन तुम्ही करू शकता. तुमच्या लायब्ररीमध्ये एखादा छोटा कॉन्फरन्स हॉल असेल, सेमिनार हॉल असेल की जेथे विविध प्रोग्राम्स राबवले जातात, वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटचे वेगळ्या वेगळ्या विभागांचे प्रोग्राम्स राबवले जातात, तर त्याचा रेकॉर्ड मेंटेन करा आणि ते प्रोव्हाइड करा. ह्या क्रायटेरियांसाठी हा खरं तर क्वालिटेटिव्ह मेट्रिक आहे, पण तुम्ही काय काय याच्यासाठी करू शकता हे किंवा केलेलं आहे. सपोर्ट सर्व्हिसेस, सपोर्ट फॅसिलिटीच्या माध्यमातून हे 1000 शब्दामध्ये इथं मांडायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लायब्ररीचं कॉन्ट्रीब्युशन अवश्य तुमच्या IQAC कोऑर्डिनेटरना मांडायला सांगा. त्याच्यानंतर तुम्ही प्रिझर्वेशन कॉन्झर्वेशन बुक्सचं किंवा रेअर मटेरियल्सचं काय करता आणि त्याच्यासाठी काय तुम्ही करता, काय फॅसिलिटी तुम्ही देता, तर हे सुद्धा त्यामध्ये उल्लेख येऊ दे. तुम्ही लायब्ररीचा इन्शुरन्स उतरला असेल, इन्फ्रास्ट्रक्चरचा बुक्सचा इन्शुरन्स असेल उतरलेला, ते सुद्धा याच्यामध्ये फॅसिलिटी मध्ये ह्या सपोर्ट सर्व्हिसच्या ह्या क्रायटेरियामध्ये पर्टिक्युलर क्वालिटेटिव्ह मॅट्रिक म्हणून येणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ह्या 10 मार्कामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. त्याच्यानंतर 5वा क्रायटेरियन आहे ज्याच्यामध्ये स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन 130 मार्क याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये 5.1.4 मध्ये ऍव्हरेज पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स बेनिफिटेड बाय गायडन्स फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन अँड करिअर काउन्सिलिंग ऑफर्ड बाय द इन्स्टिट्यूशन ड्युरिंग द लास्ट 5 years असं म्हटलेलं आहे. तर आता ह्या की इंडिकेटरसाठी तुम्ही लायब्ररियन कसं काम करू शकता. मला माहिती आहे की बऱ्याचशा महाविद्यालयामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स चा गायडन्स देण्याचं काम बरेचसे लायब्ररियन करतात. स्पर्धा परीक्षेची पुस्तकं प्रोव्हाइड करतात. नंतर आमच्या ग्रंथालयामध्ये सुद्धा आम्ही ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रीडिंग रूम मध्ये अभ्यासिकेमध्ये आमच्या काही सीट्स बुक करून ठेवलेले आहेत, काही सीट्स अलॉट केलेले आहेत. 160 स्टुडंट्स आम्ही असे अभ्यास करणारे घेत असतो. पण या विद्यार्थ्यांना तुम्ही जर गायडन्स दिला, त्यांचं जर काउन्सिलिंग केलं आणि त्याचं रेकॉर्ड ठेवलं तर या क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स मध्ये तुमचा सहभाग, तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही देऊ शकता. आणि खूप सारे लायब्ररियन्स या पद्धतीचं काम त्यांच्या महाविद्यालयामध्ये करतायत असा माझा विश्वास आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते करतायत असंही मला वाटतंय. तेव्हा हा नक्की कॉन्ट्रीब्युशन तुम्ही या मॅट्रिक्स करता देऊ शकता. त्याच्यानंतर 5.2.3 मध्ये ऍव्हरेज पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स क्वालिफाईंग इन स्टेट किंवा नॅशनल इंटरनॅशनल लेवल म्हणजे ज्या काही एक्झाम्स दिल्या जातात त्याचं, तर हा डाटा इझिली लायब्ररियन कलेक्ट करू शकतात असा मला विश्वास वाटतो. का वाटतो तर लायब्ररियन इतकं जवळचं कोणीही नसतं विद्यार्थ्यांच्या बाबतीत. त्यामुळं विद्यार्थी आपलं मन नेहमी मोकळं करत असतात लायब्ररियन जवळ, कारण लायब्ररीमध्ये बराच वेळ जे विद्यार्थी असतात, अभ्यासू विद्यार्थी लायब्ररीमध्ये असतात, ते अशा परीक्षा देणारे विद्यार्थी तर हमखास लायब्ररीमध्येच असतात. तर त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा ह्या लायब्ररियन कडून होत असतात. त्यामुळं असं जे रेकॉर्ड आहे की जे हे विद्यार्थ्यांनी क्वालिफाय केलेलं आहे ते लायब्ररियन पर्यंत फार लवकर पोहोचू शकतं असं मला वाटतं. कारण हा विद्यार्थी अल्युमिनी विद्यार्थी असतो किंवा आपल्याकडून पास आउट होऊन गेलेला असतो किंवा जरी काही एज्युकेशन लायब्ररी महाविद्यालयात किंवा युनिव्हर्सिटीमध्ये घेत असेल तरी तो लायब्ररीमध्ये फार वेळ काढत असल्यामुळे लायब्ररियनशी त्यांची जवळीक असते आणि लायब्ररियनला हा डाटा सहज साध्य होऊ शकतो असं मला वाटतं. अशा पद्धतीनं लायब्ररियनचा इथे रोल महत्वाचा आहे. या 5 मार्काच्या वेटेजमध्ये ते देऊ शकतात असं मला वाटतं. पुढचा क्रायटेरियन आहे गव्हर्नन्स, लिडरशिप अँड मॅनेजमेंट. 100 मार्कचा टोटल क्रायटेरिया आहे. मेट्रिक नंबर 6.3.1 मध्ये हा सुद्धा क्वालिटेटिव्ह मेट्रिक आहे. तर याच्यामध्ये द इन्स्टिट्यूशन हॅज इफेक्टिव्ह वेलफेअर मेजर्स फॉर टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ असं म्हटलेलं आहे. तर महाविद्यालय किंवा युनिव्हर्सिटी त्यांच्या लेवलवर, अथॉरिटीच्या लेवलवरती चांगले वेलफेअर स्कीम्स आपल्या टीचिंग नॉन टीचिंग साठी राबवत असतं. पण जर तुम्ही एखादी बुक बँक फॅसिलिटी की जी नॉन टीचिंग स्टाफच्या मुलांसाठी त्यांची फक्त टेक्स्टबुक घेण्यासाठी काही थोडंफार बजेट तुम्ही सँक्शन करून घ्यावं अथॉरिटीकडून आणि अशी एखादी योजना राबवावी. आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये अशी योजना आम्ही राबवतो
की ज्याच्यासाठी काही बजेट काढून ठेवलेलं असतं. तर तुम्ही म्हणाल महाविद्यालयांना कुठलं आलं एवढं बजेट, लायब्ररीसाठी खूप कमी बजेट आहे. पण हे जर वेटेज आपल्याला घ्यायचं असेल, इन्स्टिट्यूशनल रँकिंग जर तुमचं टोटल वेटेज वाढवायचं असेल, चांगली रँक तुम्हाला घ्यायची असेल, तर अशा छोट्या म्हणजे कणाकणानं मार्क्स मिळवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे याच्यामध्ये तुमच्या लायब्ररीचा पण आणि लायब्ररीचा सहभाग असू शकतो. एखादा वेलफेअर फंड लायब्ररीच्या स्टाफसाठी तुम्ही देऊ शकता का? इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही लायब्ररीच्या स्टाफसाठी हॅलो मॅडम, नेटवर्कचा प्रॉब्लेम जरा येतोय. त्याच्यासाठी जरी असलं तरी आपलं लायब्ररी किंवा लायब्ररीचं कॉन्ट्रीब्युशन आपण करू शकतो. त्याच्यानंतर 6.3.2 मध्ये ऍव्हरेज पर्सेंटेज ऑफ टीचर्स प्रोव्हाइडेड, म्हणजे याच्यात तो जो क्वालिटेटिव्ह मॅट्रिक आहे त्याचा हा क्वांटिटेटिव्ह भाग आहे. त्याच्यासाठी 10 मार्क आहेत. तो सुद्धा आपण आपल्या काही वर्कशॉप कॉन्फरन्सेस जे घेतो त्याच्यासाठी जर आपण काही खर्च केला असेल तर अटेंड करतो वर्कशॉप कॉन्फरन्सेस, तर त्याच्यासाठी केलेला खर्च आपण रिसिट्स आपल्या प्रोव्हाइड करून ह्याच्यामध्ये आपला सहभाग देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा मॅट्रिक आहे 6.4.3 institutional strategy for mobilization of funds and the optimal utilization of resources. Librarians can organize many activities, but some policy documents should be maintained as a documentary proof. म्हणजे मगाशीच मी तुम्हाला म्हटलं की एक नॅकचा आपण सायकल कंप्लीट केली आणि त्याचा रिझल्ट आला की पुढच्या नॅकच्या सायकलसाठी आपल्याला लगेचच तयारी करावी लागते आणि त्याच्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला क्रिएट करून ठेवायला लागतात. त्यामुळे अशी जर एखादी स्ट्रॅटेजी आपण मोबिलायझेशन ऑफ फंडसाठी करू शकत असतो लायब्ररीच्या फंड्सचं मोबिलायझेशन करण्यासाठी, तर तशी पॉलिसी क्रिएट करावी, ती डॉक्युमेंटरी त्याचं प्रूफ करावं, ती पॉलिसी सँक्शन करून घ्यावी तुमच्या अथॉरिटीकडनं आणि मग ह्या 6 मार्काच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुमचा म्हणजे 6 मार्कामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट करू शकता असं मला वाटतं. की वेगवेगळे प्रोग्राम्स आपण वर्षभराचे राबवत असतो, त्याचं वर्षाच्या सुरुवातीला जर तुम्ही काही पॉलिसी त्याची ठरवली आणि ते ऑन पेपर आणलं तुम्ही आणि ते सँक्शन करून घेतलं तर एक पॉलिसी डॉक्युमेंट म्हणून तुम्ही दाखवू शकाल आणि या 6 मार्कामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकाल. त्याच्यानंतर 6.5.1 मध्ये इंटरनल क्वालिटी assurance cell has contributed significantly for institutionalizing the quality assurance strategies and processes. तर याच्यामध्ये काय होतं म्हणजे मला आवर्जून आता जे कोणी ऐकत असतील IQSC चे टीम मेंबर्स असतील वेगवेगळ्या महाविद्यालयातले किंवा प्राचार्य असतील, IQSC मेंबर्स तुम्ही लायब्ररीयन असाल, तर इथे अपेक्षित काय आहे की तुमच्या IQSC सेलनं जे काही प्रोग्राम्स घेतलेत ते प्रोग्राम्स का घेतलेत, तर त्याची आवश्यकता होती. तर ती आवश्यकता कशी होती, तर ह्या विभागाकडून किंवा ह्या सेक्शन कडून त्याची डिमांड झाली होती. अशा पद्धतीचं डॉक्युमेंटेशन तुमच्या सेलकडे असलं पाहिजे. आता याच्यामध्ये म्हणूनच काय म्हटलंय की फॉर इन्स्टिट्यूशनलायझिंग द क्वालिटी अश्युरन्स स्ट्रॅटेजीज contributed significantly for institutionalizing the quality assurance strategies and processes असं म्हटलंय. म्हणजे फक्त कोलॅबरेशन मध्ये IQSC च्या कोलॅबरेशन मध्ये फक्त प्रोग्राम्स घेतले जे तुम्हाला आवश्यक होते ते असं करणं गरजेचं नाहीये. त्याच्यापेक्षा एकूण महाविद्यालयाची नीड काय आहे, ती नीड IQSC न म्हणजे आयडेंटिफाय केली आहे आणि म्हणून लायब्ररीच्या कोलॅबरेशन मध्ये हा प्रोग्राम घेतलेला आहे असं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर तुम्हाला या 10 मार्काच्या वेटेज पैकी वेटेज मिळू शकतं आणि याच्यामध्ये नक्कीच लायब्ररियनचा आणि लायब्ररीचा सहभाग असू शकतो. पुढचा आणि शेवटचा क्रायटेरिया इन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूज अँड बेस्ट प्रॅक्टिसेस, 100 मार्क आहेत त्याला आणि त्याचं मेट्रिक आहे नंबर 7.1.1. हा क्वालिटेटिव्ह मेट्रिक आहे. त्याच्यामध्ये मेजर्स इनिशिएटेड बाय द इन्स्टिट्यूशन फॉर द प्रमोशन ऑफ जेंडर इक्विटी ड्युरिंग द लास्ट 5 years असं म्हटलेलं आहे. आता जेंडर इक्विटी याच्यासाठी आपण काय लायब्ररीमध्ये करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण काय केलेलं असतं लायब्ररीमध्ये
वुमनसाठी वेगळ्या फॅसिलिटीजची सोय केलेली असते. रीडिंग हॉल वुमनसाठी वेगळा केलेला असतो. पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी वेगळ्या फॅसिलिटीज दिलेल्या असतात. रॅम्प्स तुम्ही तयार केलेले असतात. पर्सन्स विथ डिसेबिलिटीसाठी तुम्ही वॉशरूम्स केलेले असतात. एखादी व्हीलचेअर प्रोव्हाइड केलेली असते. त्यांच्यासाठी तुम्ही स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरची योजना तिथं केलेली असते. किंवा वुमनसाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन तुम्ही तिथं दिलेलं असतं लायब्ररीच्या रीडिंग हॉलमध्ये. तर अशा पद्धतीच्या ज्या फॅसिलिटीज तुम्ही केलेल्या आहेत त्याचा अवश्य उल्लेख या क्वालिटेटिव्ह मॅट्रिक मध्ये करायला लावा आणि या 5 मार्कच्या वेटेजमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्या. अशा पद्धतीने लायब्ररीचं कॉन्ट्रीब्युशन या क्वालिटेटिव्ह मॅट्रिक मध्ये होऊ शकतं हे लक्षात घ्या. आणि PWD साठी देणाऱ्या पर्सन्स विथ डिसेबिलिटी साठी देणाऱ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्याचा आवर्जून उल्लेख ह्याच्यात करा, कारण हा जेंडर इक्विटीचा भाग येतो. त्याच्यानंतर 7.1.5 मध्ये हा क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक आहे की तुम्ही ग्रीन कॅम्पस कसा इनिशिएटिव्ह केला. तर तुम्ही लायब्ररीमध्ये जर काही प्लांटेशन आतल्या साईडला केलेलं असेल, कुंड्या ठेवलेल्या आहेत, ग्रीनरी तुमच्या लायब्ररीची मेंटेन केलेली आहे, ग्रीन कॅम्पस तुमच्या लायब्ररीचा ठेवलेला, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रीन प्रोव्हाइड केलेलं आहे, तुम्ही LEDs लायब्ररीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही सोलर सिस्टीम लायब्ररीमध्ये बसवलेली आहेत, नंतर तुम्ही रिमोटवर चालणाऱ्या काही गोष्टी डिव्हाइसेस असतात त्या प्रोव्हाइड केलेल्या असतील, किंवा सेन्सरवरती तुमचे ओपनिंग तिथले असतील वगैरे. असं जर बऱ्यापैकी तुम्ही काही ग्रीन इनिशिएटिव्ह केले असतील की जिथे इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी केला जातो आणि ग्रीनरी किंवा इतर फॅसिलिटीजचा वापर जास्त केला जातो, तर अशा गोष्टींमध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन लायब्ररीचं देऊ शकता आणि त्याचे जे काही तुमचा एक्सपेंडिचर असेल त्याच्यासाठी केलेला तर ते तुम्ही तिथे मेन्शन करू शकता. नंतर 7.1.7 मध्ये हा क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्स आहे की ज्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशन हॅज डिसेबल्ड फ्रेंडली अँड बॅरियर फ्री एन्व्हायरमेंट, म्हणजे याच्यासाठी पूर्ण एक क्वांटिटेटिव्ह माहिती आहे की ज्याला 4 मार्क आहेत. मध्ये एकदा मी आपल्या सगळ्या लायब्ररियन्ससाठी मागच्या वेळेला कॉन्फरन्स ऑर्गनाइज केली होती जी पर्सन्स विथ डिसेबिलिटी साठी रिसोर्स सेंटर फॉर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कसं तुमच्या ग्रंथालयामध्ये स्थापन करता येईल याची तुम्हाला माहिती दिली होती. आणि त्या माहितीच्या आधाराने बऱ्याच लायब्ररीजमध्ये असे RCI सेंटर आता डेव्हलप केलेले आहेत आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर्स प्रोव्हाइड करून त्यांना डिव्हाइसेस किंवा इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करून सर्व्हिसेस दिल्या जातात असं मला वाटतंय. अजून मी त्याचा फीडबॅक घेतलेला नाहीये. तो माझ्या डोक्यात आहे की मी सगळ्या महाविद्यालयांना या संबंधीचा एक गुगल फॉर्म पाठवून तुम्ही काय काय तुमच्या महाविद्यालयामध्ये PWD साठी केलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहे. पण या माध्यमातून तुम्ही 4 नंबरच्या 4 वेटेज असलेल्या 7.1.7 मध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. 7.1.11 मध्ये इन्स्टिट्यूशन सेलिब्रेट्स ऑर्गनायझेस नॅशनल अँड इंटरनॅशनल कॉमेमोरेटिव्ह डेज अँड इव्हेंट्स. तर आपण बरेचसे डेज करत असतो. SR रंगनाथन डे आहे, लायब्ररी डे आहे, वाचन प्रेरणा दिन आहे, वर्कबुक डे आहे, ब्रेल डे आहे, फाउंडेशन डे आहे लायब्ररीचा जर असेल तो, नॅशनल सायन्स डे, असे बरेचसे आपण ऑर्गनाइज करत असतो. त्याची माहिती तुम्ही या क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स साठी देऊ शकता. 5 मार्काचं वेटेज आहे त्याला, त्यामुळे तुमचं नक्कीच कॉन्ट्रीब्युशन त्याला होऊ शकतं. त्याच्यानंतर 7.2.1 काय आहे तर डिस्क्राइब 2 बेस्ट प्रॅक्टिसेस सक्सेसफुली इम्प्लिमेंटेड बाय द इन्स्टिट्यूशन ऍज पर NAAC फॉर्मॅट. तर याला 30 मार्क आहेत. तर तुमच्या लायब्ररीची जर एखादी खूप चांगली बेस्ट प्रॅक्टिस असेल की जी पूर्ण तुमच्या इन्स्टिट्यूशनची बेस्ट प्रॅक्टिस म्हणून दाखवू शकत असेल इन्स्टिट्यूशन, तर वेल अँड गुड. अशी का असणार नाही. तुम्ही जर एखादं चांगलं सेंटर तिथं पर्सन्स विथ डिसेबिलिटी साठी राबवत असाल किंवा तुम्ही अर्न अँड लर्न स्कीम तुमच्या लायब्ररीत राबवत असतात. आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये टीचर्स पर्सनल लायब्ररी स्कीम राबवतो आणि ती बेस्ट प्रॅक्टिस म्हणून आमची दाखवली जाते. आमचा RCI सेंटर हे सुद्धा NAAC साठी बेस्ट प्रॅक्टिस दिल्या जातात आणि त्याचे 30 मार्काचं कॉन्ट्रीब्युशन मध्ये खूप मोठा सहभाग लायब्ररीचा असू शकतो. तर अशा पद्धतीनं फक्त 4.2.2 पासन 4.2.3, 4, 5 पर्यंतच आपण काम करायचं नाहीये. पूर्ण इन्स्टिट्यूशन तुमचं जे कॉलेज आहे
त्याच्या टोटल रँकिंग मध्ये आपण काय काय करू शकतो याच्यासाठी तुमचा सहभाग कुठे कुठे असू शकतो याचं तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन आता दिलेली आहे की कुठं कुठं तुम्ही काय काय ऍक्टिव्हिटी राबवू शकता आणि काय काय काम करू शकता. आता एकदा हे सगळं SSR भरून झाल्यानंतर जेव्हा नॅकची व्हिजिट तुमच्या लायब्ररीला होणार आहे ऍज अ सपोर्ट सर्व्हिस, सगळ्या सपोर्ट सर्व्हिसेसना 100% व्हिजिट ही दिलीच जाते नॅक पीअर टीम कडून, हे लक्षात घ्या. त्यामुळे असं म्हणायचं कारण नाहीये की लायब्ररीला भेट देतील नाही देतील वगैरे, नाही, लायब्ररीला ही पीअर टीमची व्हिजिट असतेच, कारण लायब्ररी इज द हार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन. त्यामुळे तिथे भेट ही दिलीच जाते. याच्यासाठी तुम्ही बऱ्याच गोष्टी करत असतात, म्हणजे तुम्ही क्लिनिंग करता, तुम्ही मेंटेनन्स ऑफ साइन बोर्ड, नोटीस बोर्ड, गाईडलाईन्स वगैरे हे सगळं तुम्ही छान करता. प्रिपरेशन ऑफ ब्रोशर, आता प्रिपरेशन ऑफ ब्रोशर ऑफ लायब्ररी आणि बुकलेट ऑफ युअर बेस्ट प्रॅक्टिस, तर ह्याची सेपरेट तुम्ही 2 बुकलेट्स, भले ती चांगल्या फॉर्म मध्ये म्हणजे अगदी ग्लॉसी पेपर वापरून वगैरे केलेली नसू देत, तुम्ही छान A4 साईज पेपर वरती एखादी कलर प्रिंट काढून जरी तुमच्या लायब्ररीचं ब्रोशर तयार केलं किंवा तुम्ही देत असलेल्या ज्या वेगळ्या वेगळ्या सर्व्हिसेस आहेत त्याचं एखादं छोटंसं बुकलेट तयार केलं तर या पीअर टीमला आल्या आल्या तुम्ही ते हातात देऊ शकता. भले पीअर टीम तुम्हाला आल्यानंतर नॅकची टीम काय म्हणेल की तुमचं PPT प्रेझेंटेशन दाखवा म्हणेल, PPT प्रेझेंटेशन बघेल आणि PPT प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही फार वेळ घालवलात की तुमच्या सेक्शनला, तुमच्या त्या लायब्ररीला कम्प्लीट त्यांची टोटल व्हिजिट होणार नाही आणि तुम्ही जे जे काय केलंय ते तुम्ही त्यांना दाखवू शकणार नाही. त्यामुळं जेव्हा तुम्ही PPT बनवता तेव्हा त्या PPT मध्ये फक्त क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स जास्त प्रमाणात इन्क्लूड करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा पीअर टीमची ह्या नॅक कमिटीची व्हिजिट तुमच्या लायब्ररीला होणार असते त्यावेळेला त्यांनी टोटली ऑलरेडी क्वांटिटेटिव्ह मॅट्रिक्सना मार्क्स त्यांचे देऊन झालेले असतात आणि फक्त 30% क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स ला मार्क देण्यासाठी ते तुमच्या महाविद्यालयामध्ये आलेले असतात. त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या लायब्ररीची बेस्ट क्वालिटी काय आहे हे त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी तुमचे क्वालिटी मेजर जेवढे आहेत, तुम्ही छान जे काही केलेलं आहे ते जास्त हायलाइट करायचा प्रयत्न करा. तुमच्या PPT मध्ये तुम्ही अजिबात क्वांटिटेटिव्ह गोष्टी घेऊ नका, म्हणजे आमचं कलेक्शन एवढं आहे, आमच्याकडे हे एवढं येतं, आमच्याकडे एवढी जर्नल्स घेतली आहेत, आमच्याकडे हे असं, हे न देता तुम्ही छान काय करता लायब्ररीचं, तुम्ही कशा चांगल्या सर्व्हिसेस देता हे तुम्ही त्याच्यामध्ये हायलाइट करणं फार गरजेचं आहे. ते म्हणजे ते क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स असं म्हणायला पाहिजे. आणि टीम ही क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स ऑब्झर्व करण्यासाठीच तुमच्या ग्रंथालयामध्ये येणार असते आणि तुमचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते जे तुम्ही क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स साठी पाठवलेलं गोष्टी आहेत, डिस्क्रिप्शन आहे, टेम्पलेट्स आहेत, तेच तुम्ही डॉक्युमेंटच्या स्वरूपात फिजिकली त्यांना आता टीम आल्यानंतर दाखवायचं आहे. तेव्हा मी सांगितलंच तुम्हाला की आता PPT मध्ये सुद्धा तुम्ही मोस्टली क्वालिटेटिव्ह मेट्रिक्स वरती जास्त भर द्या. कमिटी आल्यानंतर तुम्ही त्यांना विचारा की फिजिकली तुम्ही सगळी लायब्ररी फिरून बघणार का, मी एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला PPT माझी दाखवून लायब्ररीचं सगळी जी काही आहे ते मी तुम्हाला दाखवू इच्छितो. म्हणजे त्यांचा तुम्ही ओपिनियन घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आधी तुम्ही PPT दाखवावी आणि नंतर फिजिकल व्हिजिट सगळ्या सेक्शन्सना तुम्ही लायब्ररीतल्या करावी असं मला वाटतं. आमच्या ग्रंथालयामध्ये पण आम्ही असंच केलं होतं की आधी PPT दाखवली. PPT दाखवल्यामुळे काय होतं की त्यांना बऱ्याच गोष्टी आधीच माहिती होतात की हे सगळं त्यांच्याकडे आहे, त्यामुळे आपल्याला फारसं बोलून सांगावं लागत नाही. मोस्टली बऱ्याच लायब्ररियन्सना कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम येतो की इंग्लिशमध्ये मी कसं सांगणार, काय सांगणार. तुम्ही तुम्हाला इझी वाटेल अशा लँग्वेजमध्ये, म्हणजे जर कमिटी बाहेरच्या राज्यातली असेल तर तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा त्यांच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं बोलू शकता. तुम्ही ट्रान्सलेटर एखादा बरोबर घेऊ शकता आणि त्यांना सांगू शकता. अगदीच हिंदी न जाणणारा जर कोणी व्यक्ती असेल तर तुम्ही हे करू शकता. आणखी एक गोष्ट तुम्ही काय करू शकता की तुम्हाला 1 दिवस किंवा 2 दिवस आधी त्या कमिटी मेंबर्सची माहिती होणार आहे. त्या नॅकच्या कमिटीमध्ये कोण आहे याची माहिती 1-2 दिवस आधी होणार आहे. तर तुम्ही त्यांची गुगल
स्कॉलरला जाऊन त्यांची माहिती काढा सगळी. गुगल स्कॉलरला गेलात, त्यांचं नाव टाकलेत की तुम्हाला त्यांचा पूर्ण बायोडेटा मिळेल, त्यांचे पब्लिकेशन, त्यांचं रिसर्च इंटरेस्ट, त्यांचं काय ते सगळ्या त्यांची प्रोफाईलच तुम्हाला बघायला मिळते गुगल स्कॉलरला. आणि ती प्रोफाईल बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यांना कुठल्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे. कारण हे कमिटी मेंबर्स लायब्ररीमध्ये स्टॅकमध्ये बघायला गेले की त्यांचा विषय आधी बघतात. त्यामुळे ते जर तुम्हाला आधी कळलं तर तो विषय, तिथल्या सगळी पुस्तकं, त्याची जर्नल्स, ही सगळी तुम्ही व्यवस्थित मेंटेन समोर उपलब्ध लगेच होतील अशी ठेवली पाहिजेत. आणि एक गोष्ट तुम्ही करू शकता की ह्या कमिटी मेंबर्सचा तुम्ही आयडेंटिटी कार्ड म्हणजे मेंबरशिप आयडी त्यांना देऊन तुमच्या लायब्ररीची मेंबरशिप द्या. आणि त्यांचं जे काही कार्ड आहे की जे ऍक्सेस केल्यानंतर त्यांना आपल्याला पुस्तकं इश्यू करता येतील याचा एक डेमो दाखवा त्यांना लायब्ररीमध्ये, जेणेकरून त्यांना कळेल की अरे वा, इथे हे जे काही सॉफ्टवेअर वापरतायत ते व्यवस्थित वापरलं जाते आणि हे सगळे मॉड्यूल्स वापरले जातात, लायब्ररी ऑटोमेटेड आहे याची त्यांना खात्री पटेल. तेव्हा त्यांचं मेंबरशिप कार्ड तुम्ही विदिन सेकंड तयार करू शकता, तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की. आणि ते तुम्ही तयार करावं, त्यांना तो मेंबरशिप आयडी नंबर, बारकोड वगैरे द्यावा आणि आल्या आल्या ते मेंबरशिप कार्ड त्यांच्या गळ्यात घालावं की सर यू आर नाऊ द मेंबर ऑफ आवर लायब्ररी, टू विजिट आवर लायब्ररी, असं त्यांना म्हणावं. आणि हे आम्ही आमच्या लायब्ररीमध्ये केलं होतं. त्यांचा फुटबॉल कसा काउंट झाला हेही तिथं तुम्ही दाखवू शकता. आणि अजून एक मला आवर्जून सांगावं वाटतं की लायब्ररी खूप सारी डेकोरेट अजिबात करू नका. लायब्ररी ऍज इट इज, ऍज युजल नेहमी असते तशीच ठेवा. फक्त क्लीन ठेवा लायब्ररी, खूप चांगल्या पद्धतीनं क्लीनलीनेस तिथं असू दे, नीटनेस असू दे, आणि तुमचं डॉक्युमेंटेशन हे व्यवस्थित असू दे की काहीही त्यांनी मागितलं तर तुम्ही ते पटकन त्यांना काढून दाखवू शकाल. आणि याच्यासाठी तुम्ही एखादा मॉक टेस्ट, त्याच्यासाठी मॉक व्हिजिट अरेंज करा. एखाद्या बाहेरच्या लायब्ररियन्सना बोलवा आणि त्यांच्यासोबत तुम्ही मॉक व्हिजिट करा आणि कशा पद्धतीने तुम्ही बोलणार आहात. आणि लायब्ररीमध्ये कमिटी आल्यानंतर ती कशी, कुठून कुठं कशी जाणार आहे हे फिक्स असावं आणि ते तुमच्या सगळ्या स्टाफला माहिती असावं, जेणेकरून कुठलाही गोंधळ त्याच्यामध्ये होणार नाही. हे आवर्जून तुम्ही पाहणं गरजेचं. तर अशा पद्धतीनं खूप चांगलं प्रिपरेशन तुम्ही नॅक साठी करू शकाल असं मला वाटतंय. आणि खूप चांगली पीपीटी तुम्ही करा की जी तुमचं क्वालिटेटिव्ह मॅट्रिक्स आणि तुमच्या लायब्ररीची क्वालिटी हायलाइट करेल. तुमच्या बेस्ट प्रॅक्टिसेस, तुमच्या दिल्या जाणाऱ्या चांगल्या सर्व्हिसेस, तुम्ही आतापर्यंत तुम्हाला मिळालेली अवॉर्ड्स, तुमचे रँक्स वगैरे या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये हायलाइट करा. त्याच्यानंतर मी आता कन्क्लुडिंग पार्ट कडे वळतीये. खूप वेळ तुमचा मी घेतलाय खरं तर. तर मला आवर्जून आता ह्या गोष्टी मी खरं तर सांगू नये की सगळ्या लायब्ररीयननी वर्क व्हेरी सिन्सिअरली विथ क्रिएटिव्हिटी अँड नीटनेस. हे मला का सांगावं वाटतंय तुम्हाला. मी मगाशी जे सुरुवातीला म्हणजे माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीला म्हटलं की मला तुमचे कान पण धरायला लागणार आहे. वर्क विथ डिव्होशन म्हणजे तुम्ही खरं तर लायब्ररीसाठी नाही तर इन्स्टिट्यूशनच्या टोटल रँकिंगसाठी तुमचं डिव्होशन दिलं पाहिजे असं मला वाटतंय. मी फक्त 4 नंबरच्या क्रायटेरियासाठी काम करणार आणि हा क्रायटेरिया सोडून मला इतर सांगितलेली कामं मी अजिबात करणार नाही असं कुणीही म्हणू नये. आणि म्हणून तुम्ही पूर्ण डिव्होशननं लायब्ररियननी लायब्ररियनचा रोल इथं प्ले करायचा आहे की जेणेकरून आपल्या इन्स्टिट्यूशनचं टोटल रँकिंग वाढेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे वर्क नॅकच्या संदर्भातलं दिलं जातं ते तुम्ही ऍक्सेप्ट करा. तिथे असं म्हणू नका की हे लायब्ररीशी संबंधित नाहीये, कारण हा टोटल नॅक ऍक्रेडिटेशनचा, टोटल रँकिंगचा प्रश्न असतो त्यावेळेला. त्यामुळे आवर्जून सगळ्या लायब्ररीयननी मिळेल तुमचे आयक्यूसी कोऑर्डिनेटर जे काम देतील, जे करा म्हणतील ते करणं गरजेचं आहे. मी बऱ्याच महाविद्यालयांमध्ये आयक्यूएससी कोऑर्डिनेटरचं काम लायब्ररियन करतायत असं पाहिलेलं आहे. म्हणजे लायब्ररियनचा तेवढा इंटेलिजन्स आहे. लायब्ररियन हा फक्त पुस्तकं देण्या घेण्यासाठी आणि लायब्ररी फक्त पुस्तकं देण्या घेण्यासाठी नाहीये. हे आता बऱ्यापैकी सगळ्या बाकीच्या लोकांना पटायला लागलेलं आहे. आपल्या अशी एज्युकेशन फील्ड मधल्या म्हणजे संबंधित लोकांना असं मला वाटतं. तर त्यामुळं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा रोल प्ले करू शकता. आणि मला असं वाटतं की नॅकला फेस करणं ही एक अशी संधी आहे की ज्या संधीमुळे तुम्ही तुम्हाला प्रूव्ह करू शकता.
तुम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रूव्ह करू शकता की एक लायब्ररियन महाविद्यालयाचा कसा कणा असतो, बॅकबोन असतो, हे तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रूव्ह करू शकता. आणि टोटल वेटेज बद्दल तुम्ही बघा, हे सांगितलेलंच आहे. आणि तुमचं डॉक्युमेंटेशन, मगाशी मी सांगितले की मागचा नॅकचं रिझल्ट आला, जी सायकल तुम्ही फेस केलेली आहे त्याचा रिझल्ट येऊन गेला, त्याचं तुम्हाला रिपोर्ट आला, त्याच्यामध्ये तुमचे लॅक्युनस तुम्हाला कळले की तुम्ही लगेच पुढच्या नॅकसाठी तयारीला लागलं पाहिजे आणि त्याच्या डॉक्युमेंटेशन साठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. कारण डॉक्युमेंटेशन विथ प्रूफ्स इज द की एलिमेंट ऑफ नॅक. म्हणजे तुमचे प्रूफ आणि तुम्ही जे काही डॉक्युमेंटेशन करता हे सगळं प्रूफच्या स्वरूपात तुम्हाला द्यावं लागतं. त्यामुळं त्याच्यासाठी तयारीला लागणं गरजेचं आहे. नाहीतर खूप सारे प्रोग्राम्स आपण घेत असतो, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज राबवत असतो, पण ज्या वेळेला नॅक येणार आहे आता आणि IQAC ला इयरली तुमचे रिपोर्ट्स पाठवायचे असतात, त्यावेळेला तुम्ही जागे होता आणि मग झालेल्या प्रोग्रामचं डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे नसतं. तर असं होऊ नये. त्यामुळं प्रत्येक गोष्ट जी काही तुम्ही ऍक्टिव्हिटी राबवता त्याचं फुल डॉक्युमेंटेशन तुम्ही करणं गरजेचं आहे. धन्यवाद मॅडम. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण क्रायटेरिया क्रमांक 1 पासून ते क्रायटेरिया क्रमांक 7 पर्यंत नॅक मध्ये कोणकोणत्या विभागामध्ये ग्रंथपाल आणि ग्रंथालय अतिशय चांगल्या पद्धतीने जी भूमिका बजावू शकते याबाबत आपण मार्गदर्शन केलं. धन्यवाद.